कौस्तुभ, आतापर्यंत आपण किती 28 लोकांवर चर्चा केली ना. बरोबर. आजचा एपिसोड उजळणी एपिसोड आहे की आत्तापर्यंत आपण बडबड करत आलोय. जेवढी बडबड केली त्यातली किती आपण अंगीकारली आणि किती आपण आचरणात आणली त्याचा प्रामाणिकपणे आपण आढावा घेणार आहोत. काम करूया, पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. फक्त बघूया की आपण काय काय मुद्दे मांडलेले आणि काय विचार केला की ह्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात बदलू शकतो. काही नाही तर किमान आपल्या मानसिकतेत नेमका किती फरक पडला आणि आपण किती त्यात सातत्य बाळगलं. नुसतं ओव्हरऑल विचार केला तर वाटतं की काहीतरी फरक पडलाय. हो, मी आधीपेक्षा खूप जास्त शांत झालो. माझा राग एकंदर कमी झाला. रागीटपणा, असं नाही की रागीटपणा अजून पार पूर्ण गेलाय किंवा काय. थोडी तू कोण साधू महात्मा बनला नाही, एवढं तर शक्य नाही. पण तरी एवढं कळायला लागलं आहे आता की कुठल्या गोष्टींवरचा राग, विशेषतः ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांच्यावरचा राग सोडून देणं किंवा त्यांच्या बाबतीत आपल्याला वाईट वाटतं तर ते तेवढं वाईट वाटून न घेणं किंवा तेवढा स्वतःला त्रास करून न घेणं, ते जमलं आहे. म्हणजे आपण, मला वाटतं, एक एक श्लोक वाचू आणि त्यावरनं लक्षात घेऊ की पहिल्या, पण असं नको व्हायला की म्हणजे पटापट करूया आपण ते. तर पहिला श्लोक होता ज्याच्यामध्ये गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंद या राघवाचा. ते आपण 4 वाचांवरती चर्चा केली होती आणि मग ठरवलं होतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की आपण आपल्या वाचांवरती कसं नियंत्रण आणू शकू. तर 4 वाचा आहेत. अगदी आत्ता आपण बोलतोय ती वैखरी, मनात विचार करतो ती मध्यमा, आपल्याला जो विचार दिसतो ती पश्यंती आणि त्याहूनही वरची म्हणजे परा. आधी माहित होतं का ह्या वाचा असतात? नाही. एक चांगलं झालं की तेच आहे की बऱ्याच नवा संकल्पना आपल्याला या निमित्ताने कळल्या की हे वाचतोय, तर त्या निमित्ताने आपण वेगवेगळं काय काय वाचत गेलो. हो, आणि कळलं तरी म्हणजे भले आपण एक जे ठरवलं त्या गोष्टी करत नसू तरी काही नवीन गोष्टी आपल्याला कळल्या या निमित्ताने. ठीक आहे, आपण समजा 15-20 गोष्टी ठरवल्या त्यातल्या 2-3 जरी जमल्या तरी इट्स अ वेन. कारण जर हे करत नसतो तर त्याही केल्या नसत्या आपण काहीच केलं नसतं. बरोबर. तर ह्याच्यात जे बोललं की आपण रागावरती नियंत्रण आलं, त्यामुळे वाचीवरती नियंत्रण आलं, तर ते आहे आणि ते अजून प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करू शकू. म्हणजे आपला प्रयत्न हा आहे की वैखरी तरी सुधारायची आहे. ठीक आहे की आपला बोलायचा सराव आपण पाहतो की आपल्या पहिल्या एपिसोडपेक्षा मध्ये आपण जेवढं आपण चाचरत होतो, फाफलत होतो, त्या मनाने आता बरं बोलतोय. अजूनही आपण काय अगदी क्रिकेट कॉमेंट्री करण्या एवढे छान झालोय असा भाग नाही आहे. हर्षा भोगले पातळीवरचे, पण आपण आपल्या मानाने आपण खूप चांगले आता बोलतोय. म्हणजे 8 महिन्यापूर्वी जर मी विचार केला कसा बोलत होतो आणि मी आता कसा बोलतोय, तर यात फरक आहे. आणि 1-2 गोष्टी मला याने जाणवल्या की अरे मी खूप जोरात गाणं फास्ट पटापटा बोलतो मी. तर पटापट बोलण्याच्या निमित्ताने काय पटापट बोलण्यामुळे होतं हे की माझे उच्चार चुकतात. तर ते एक जाणीवपूर्वक करतोय की हळूहळू बोलेन. आणि अजून एक आहे की जसं तू म्हणालास की नुसतं वैखरी नाही, मध्यमा की मध्यमेमध्ये जसं आपण मागे विचार केला आपण व्हिडिओ पाठवलेला एकमेकांना. तो बिल गेट्स होता की स्टीव्ह जॉब्सचा होता की तो प्रश्न विचारल्यावर 1 मिनिट घेतो, विचार करतो आणि मग तो बोलतो. मग ते आपल्या एक नव्याने कळलं की अरे म्हणजे असं घाई नाही करायची. गरजेचं नाही की आपण पटकन काहीतरी बोलून मोकळं व्हायला पाहिजे. तो पण वैखरीचाच भाग आहे खरं तर. म्हणजे वैखरीच्या पातळीवर काय बोलायचं हे ठरवण्यासाठी आपण मध्यमेत भरपूर विचार करतोय ना त्याच्या. पण मध्यमा सुद्धा आपली सुधारावी. त्यासाठी तुला वाचन लागेल. त्यासाठी आपल्याला पश्चंती पश्चंती म्हणजे काय की आपल्याला दिसतं की आपला विचार काय आहे, आपल्या मनात कुठली प्रतिक्रिया उमटते. मुळातच चांगली प्रतिक्रिया उमटावी यासाठी आपल्या मानसिकतेत बदल घडायला हवा. बरोबर. की एखादी गोष्ट आपल्या आवडीची नाही आहे, ती पाहिल्यानंतर आपल्या मनात विचार कोणते यायचे, आधी प्रतिक्रिया कुठली उमटायची, मग ती तीव्र स्वरूपाची असायची आणि मग ती भावनिक एक आणि मग म्हणजे आपल्याला भावनेवर ताबा मिळवायला मग मुळातच मानसिकतेत थोडाफार फरक पडल्यामुळे
अगदी काय पार अगदी कायापालट झाला अशातला भाग नाही, पण थोडाफार आपल्याला स्वतःला जाणवण्या इतपत फरक पडल्यामुळे की मुळातच माझ्या मनात जी प्रतिक्रिया उमटते ती आधी जेवढ्या तीव्र स्वरूपाची होती त्या मनाने आता बऱ्यापैकी थंड स्वरूपाची झालेली आहे आणि त्यामुळे मला शांतपणे विचार करता येतो. बरोबर. मग प्रतिक्रियाच मूळ एवढी फार काय म्हणूया उत्कट स्वरूपाची वगैरे नसल्यामुळे कंट्रोल आपल्याला मध्यमा आपली आपोआप सुधारते. कारण आपले विचार आपण आणि फार विचार करा, आपल्याला 10 वाक्य स्वतःला सांगावे लागत नाहीत की बाबा शांत हो शांत हो शांत हो. आपण एकाच फटक्यात आपल्याला ठीक आहे आपलं काम नाही असं म्हणून आपण बाजूला होऊ शकतो आणि स्वतःवर लक्ष देऊ शकतो. अजून एक गोष्ट मध्यमेमध्ये अशी वाटते की समज आपलं जेवढं जास्त वाचन वाढत जाईल, कारण हे काय करतो आपण फक्त बोलतोय म्हणजे उगवतंय काहीतरी आपण बोलतोय म्हणजे, पण पेरणी नाही आहे, आपण पेरत नाही. आपले विचार जेवढे आपण पेरू त्यासाठी आपल्याला वाचन अजून वाढवावं लागेल असं मला एकंदरीत वाटतं. की आता ठीक आहे आपण वाचलं ह्याच्या निमित्ताने, पण जर आपण अजून वाचलं तर आपण कित्येक पटीने चांगलं बोलू शकू. फक्त बोलण्यापुरतं नाही, कारण ही सगळ्या प्रकारची अभिव्यक्ती आहे. या 4 वाणी आहेत तर त्या बोलण्यातूनच फक्त ते आपले विचार प्रकट होतात असं नाही, आपल्या कृतीतूनही ते दिसतं. आणि चटकन आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद कसा देतो, दरवेळेला आपण मनात विचार न करता बोलतो तसं नाही, आपली देहबोली पण असते. तर त्या सगळ्यात बदल घडून आणायला हवा. तर तो आपला बोध आपण पहिल्या श्लोकावरनं घेतला. पुढे जाऊया. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मग यातनं आपण हे शिकलो की आपण 4 मोजकी माणसं ज्यांच्या मताला आपण किंमत देतो ती आपण ठरवायची कोण आहेत. ती कदाचित आपल्या आयुष्यातली माणसं असू शकतात किंवा ज्यांचं आपण चरित्र वाचलेलं असेल किंवा ज्यांनी करून ठेवलेलं लेखन वाचलेलं असेल. आता आपण रामदासांचे मनाचे श्लोक वाचायला घेतलेत तर आपण त्यांचं मत काय आहे यावर विचार करतोय ना. बरोबर. मग असे जे मोजके जन आहेत त्यांच्या दृष्टीने जे वंद्य आहे ते आपण करावं, ते आपण आपलंसं करावं आणि जे निंद्य आहे ते सोडून द्यावं असा एक साधा विचार ठेवला की आपल्याला जर फार अक्कल नाही आहे आणि नाही आहे तर मग आपण इतर लोक मग आपल्या आजूबाजूचे काय म्हणतात किंवा आपण ज्यांना पाहिलंय की अरे आपल्याला हवी ती फळं यांना मिळालेली आहेत, मग त्यांनी काय केलं. बरोबर. मग ते आपण फक्त बघू शकतो. हे आपण यातनं शिकलो. हे आपण एक ठरवलेलं प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि एक मिनिट फक्त दुसऱ्याच हे की मना सज्जना स्वतःला सज्जन म्हणायचंय. आपण आपल्याला वाटतं तेवढे वाईट नाही आहोत, भले मनात सगळ्या प्रकारचे बरोबर तीव्र स्वरूपाचे हिंसक आणि हिंसक विचार येत असले. आणि अजून एक प्लासिबो इफेक्ट त्यामुळे निर्माण होईल की मनात म्हणजे स्वतःला जर आपण सांगत राहिलो मी सज्जन आहे, सज्जनासारखा वाघ. तर मग ती अपेक्षा आपण स्वतःकडनं ठेवायला लागतो आणि त्यामुळे मग आपण स्वतःकडनं जास्त अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो. म्हणून आपण आपल्या कृतीमध्ये तसा बदल घडून येतो. तो असा काय मी मुळात असं वाटत नाही की मी फार वाईट होतो त्यामुळे, पण आता मी आत्मविश्वासाने स्वतःला सज्जन म्हणू शकतो. कारण मी आता ठरवून मी चांगला वागतो. की भले कधीतरी असं नाही मला वाट लावायचे असं वगैरे असं कधीतरी विचार जरी आले मनात तरी ते चटकन आटोक्यात आणता येतात. आणि मुळात त्यामुळे ते आता विचार तेवढे मनात येतच नाही तसे की कुठला जगाचा राग आलाय, कोणाचाही राग तेवढा की अशी वाट लावायनी हे करेन ते करेन, ते प्रमाण खूप कमी झालं. त्यामुळे थोडीशी अशी मॅच्युरिटी वाटते की चला जे काय होतं आता समज आपल्या आजूबाजूच्या देशात ज्या काही घटना होत्या आधी अति राग यायचा की काय चाललंय, पण आता एक असं आलं की चला बाबा हे आपल्या हातात नाही आहे, हे ज्यांच्या हातात आहे ते लोक बघतील आणि ते लोक समर्थ आहेत, ती लोक आपल्यापेक्षा जास्त समर्थ आहेत. तर बघ पुढचा प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. ते लोक आपल्यापेक्षा जास्ती समर्थ आहेत. तर ते लोक काय ते बघतील, आपण उगाच आपल्या डोक्याला ताप करताना. पुढचा श्लोक घेऊया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. हे पहाटे उठणं अजून तरी सुरुवात झाली. एक ठरवलं की पहाटे उठायचंय, ते उठलो नाही. आपण प्रयत्न केला. मी सकाळी ना 6:30-7ला उठत होतो सोमवारी, पण मग नंतर व्हायचं की माझ्या कामाच्या स्वरूपामुळे मला ते जमत नव्हतं. मग सोमवार मंगळवार असे 2-4 दिवस लोटले की मग परत
लेट ये रे झोपा माझ्या आणि- मागल्या असं हा, होत मग होतं. उशिरा झोपा उशिरा उठा, मग हेच परत परत चालू राहील. माझं पण ते मी तशाच चक्रात अडकलोय. प्रयत्न करतो मधनं मधनं 1-2 दिवस किंवा काही दिवस जमतं आणि नंतर परत पण आपले काहीतरी करायला लागेल हे हो. समज फिक्स करायला. आता आपले हे वर्ष संपत आले, हो तर पुढच्या वर्षासाठी आपण लिहून पाय ठेवूया की काय गोष्टी आपण केल्या आणि काय नाही केल्या. चालेल. मग आपण स्वतःला गुण देऊया की आपण काय केलं, कशात आपल्याला जमलं आणि काय नाही जमलं ते. हां. तर आपली वैखरी आधीपेक्षा सुधारली आहे, मध्यमासुद्धा सुधारली आहे. त्यामुळे पहिल्या श्लोकाला 1 गुण द्यायला हरकत नाही. वेदांत +1 अधिक 1. दुसऱ्या श्लोकात आपण स्वतःला सज्जन मानायचं असं ठरवलंय. हे तर असं दुर्जन मानलं नाहीये. हां, पण म्हणजे तरी सुद्धा आपण स्वतःकडनं अपेक्षा जास्त ठेवायला हवी हे आपण स्वीकारलं. बरोबर. आणि कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही हे पण आपण, तर मला वाटतं आपण अजून एक राजकारण किंवा आलतू फालतू कॉन्टेंट बघणं जर सोडलेलं असेल. एक झालंय, मला तेच सांगायचं होतं की ह्याच्या राजकारणाचे कंटेंट मी सोडून दिले बघायचे, पण मी डिफेन्सचे सोडले नाहीत. पण ते पण मला सोडायला हवेत, कारण ते उपयोगाचे नाही आहेत. माझ्या भारत पाकिस्तान व्हिडिओ बघतोस अजून? भारत पाकिस्तान असं नाही, एकंदरीत जिओ पॉलिटिक्स म्हणजे जे भारत पाकिस्तान बांगलादेश चीन वगैरे हे माझ्या काही उपयोगाचे नाही आहेत, हे कमी करायला हवेत मला. तर मग म्हणजे ते मधनंच एखादं बघणं समजू शकतो, पण ते रोज किंवा असं आठवड्यातनं प्रत्येक वेळेला बघत बसतो. मी लावून ठेवतो ते बाजूला, 1.5 तास 1 तासाचे मोठे असतात, कारण लोक बडबडत असतात ना, आपण फक्त ऐकत असतो, आपल्याला बघायची गरज नसते, ती ऐकत असतो. पण तेच जर मी दुसरं काहीतरी ऐकलं फायनान्स रिलेटेड किंवा आपल्या मनाच्या श्लोकांच्या रिलेटेड त्याच्या संदर्भात, तर मग मला वाटतं त्याचा जास्त फायदा होईल. तुला स्वतःला त्याचा फायदा होऊ शकतो, असं थेट आत्ता फायदा होऊ शकतो, अशा गोष्टी जास्त पाहायला हव्यात. मग त्यासाठी काय तू स्वतःचे मार्क कापणार आहेस? काय करणार? हा, 1 मार्क कापायला. असं नाही की मी ह्या गोष्टी बघत नाही, पण मला वाटत नाही मी इतक्या प्रमाणात बघतो. म्हणजे तू जे म्हणतोस 1.5 तास लावून ठेवतोस, तर तसं मी जास्त सेल्फ हेल्पवर लावतो, पण ते मी पहिल्यापासून लावतो. म्हणजे तुम्ही मनाचे श्लोक, जर मी सेल्फ हेल्प बद्दल बघत असतो ना, तर मग अधिक 1 दिला. तुला द्यायचंय का मी इथे अधिक 1? नाही, अजून काय द्यायची गरज नाही, कारण मी ते पहिल्यापासूनच करत होतो, त्यामुळे तसं वेगळं आहे. पण मी स्वतःला सज्जन मानतो त्यासाठीचं 1 ठीक आहे. आणि ज्यांनी निंद्यते सर्व सोडून जावे, ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. इथे असं काही करतच नाही. हां, तसा फार असा लोकांशी तितका संबंध येत नाही की नव्याने. पण ठीक आहे, आपण आता रामदासांचं ऐकतोय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे 1+1 दोघांना 1-1 मार्क. किती झाले मग? पहिल्या श्लोकात तुला 1, पहिल्या श्लोकातनं 2 मार्क मिळायला हवे होते, वाचा सुधारली म्हणून. 2 कसा 1 झाला ना? तो 1 वाचा सुधारली म्हणून, आणि मग राघवाच्या मार्गावर जायचं आहे आपल्याला. गेलास का? तो नाही ना. 1च मार्क मिळाला त्यामुळे. आणि मग दुसऱ्यावर हा की तू किंवा आपण पहिल्यात सत्वरजतम सुद्धा आपण त्यांचं काय म्हणतात त्याच्यात, त्यावर आपण त्यांचं गुणोत्तर आपल्यात जेवढं असायला हवं तेवढं नाहीये. पण ते हळूहळू सुधारेल. तू पटकन अपेक्षा करू लगेच अपेक्षा ठेवून पण चालणार. कारण समज हे जे पुढच्या श्लोकांमध्ये रामदास स्वामींनी सांगितले की या गोष्टी तुमच्या आयुष्यात बदला, असे वागा, तर असे आपण वागत गेलो तर ते मग आपल्याला वाटतं ओव्हरऑल एक कंपोजिशन. आता फक्त 28 श्लोक झालेत, बघूया जरा 50 झाल्यावर पुन्हा एक आढावा घेऊ. आणि मग तिसऱ्यात आपण वेळेत उठलो नाही लवकर, -1 पुढे वैखरी रामा आधी. मग आपल्या रामाचं नाव मी घेत होतो उठून. अच्छा, तर ध्यान करायचं, मग तुला +1. पण मी काही ध्यान वगैरे लावत नाही, पण मी वैखरी माझा बोलणं सुधारायचा माझा सतत प्रयत्न चालू असतो. तरी पण माहित नाही, रामाचं नाव म्हणजे आपण ठरवलं की नुसतं राम नाही, कोणीही तू ध्यान राम आधी याचा अर्थ काहीतरी चांगला बोला, जे काय बोलशील ते चांगलं बोलत जा. 2 मिनिटं स्वतःला जरा ध्यानाचा बस. उठल्या स्वतःशी व्यवस्थित बोलायला. मला वाटतं त्यासाठी मला मार्क मिळता कामा नाही अजिबात, कारण मी उठल्या हल्ली तरी माझा उठल्या फोन हातात घेणं वाढलंय. फोन दूर ठेवत होतास का मध्ये कधी? असं आधी तर मी आधी मी लांबच ठेवायचो. आता माझं ते कॉट जवळ म्हणजे शेजारी उशाशी फोन ठेवणं वाढलंय. मी ते विचार करत होतो, ते घड्याळ असतं ना तेच बरं, तेच विकत घ्यावं ना. मला घड्याळ की तू बाजूला ठेवलंस
तोच बरं. तसं मी घेतलं होतं, ते बंद पडलं. तेच असतं की अरे फोन अलार्मसाठी ठेवतो आणि खोटं पण बोलता येतं, काय करतोय, अलार्म लावतोय. तर ते पण मी तसं केलं होतं, माझ्याकडे घड्याळ घेतलं होतं मी, पण घड्याळ बिघडलं. अच्छा. तर तो गजर मला ऐकूच येत नाही, मग त्यामुळे काय फायदा, मग शेवटी फोनच ऐकू येतोय. पण ठीक आहे, फोन लांब ठेवला तरी उपयोग जास्त होतो उलट, कारण फोन लांब ठेवलास आणि तू गजर चालू ठेवलास तरी तो गजर लांबून वाचतो, तुला उठून जाऊन बंद करावं लागतं. पण मग ते त्यामुळे मला वाटत नाही मला तो त्याचा मार्क मिळाला हवा. बरं. सदाचार हा थोर सोडून नाही, तो नाही आपण सोडला, त्यामुळे ठीक आहे. पण त्याच्यासाठी मार्क द्यायची काही गरज नाही वाटत मला, ते किमान कमीत कमी तेवढं तर करायला बेसिक आहे ते काय असं मोठं काय तू वेगळं बदललं नाहीयेस ना. हा, स्वतः. मग माझं म्हणणं असं की आपण असं करूया की तुझ्या आयुष्यात जर तू एखादी चांगली गोष्ट केलीस या श्लोकामुळे जो बदल झाला, +1 आपण करू 1+1. आणि जर तू नाही केलंस किंवा तू सोडून दिलेस ती गोष्ट, जसं आता उठलो नाहीये सकाळी, तर मग आपण -1 देऊया. चालेल. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सारे विचार राहू. हे चांगलं आहे. म्हणजे मी विचार करेन आधी, मी जसं तू म्हणालास ना मगाशी की आधी वाटायचं की अरे बेचिराग करा त्या पाकिस्तानला किंवा अजूनही वाटतं, पण आता असं वाटतं की अरे हे करतील ज्यांचं काम आहे ना, पूर्ण वेळ आपल्या डोक्यात ते नसतं, म्हणजे त्यांच्याकडे कदाचित एक काय म्हणतात लॉंग टर्म प्लॅन असेल आणि ते तो राबवत आहेत. मग आपण आपल्या डोक्याला उगाच ताप द्यायला काम. तुला धुरंधर पाहिल्यानंतर जास्त वाटायला लागलं का की तो विश्वास वाढला असं काही? नाही, आधीपासून मी तुला बोललो, मी डिफेन्स खूप बघत होतो, त्यामुळे कसं होतं की आपल्याला ना माहीत नसते की काय चाललंय, म्हणजे काय काय होत आहेत. आपल्याला फक्त युद्ध झालं की आपल्याला दिसतं की अरे एवढे लोक मारले गेले का, पण ते युद्ध न करता देखील कितीतरी लोक त्यांची ठार मारली जात आहेत. आता तो कंधार जे एअरप्लेन हायजॅक केलेलं त्यांनी, तर त्याचा जो कोण प्लॅन करणारा होता तो 5-6 महिन्यापूर्वी मारला गेला, मास्टर माइंड. तर ते आपल्याला पेपरात येत नाही सहसा या बातम्या की इथे हा मारला गेला, तिथे तो मारला गेला. ते ज्यांचं काम आहे ती लोक करतात गुपचूप, आणि आपल्याला ते माहिती असून नसून काही फरक नाही पडत आहे आपल्या आयुष्यात. आपल्याला बरं वाटेल की हां चला मारला आपण त्याला, आणि ते शत्रूला पण कळते की आपली लोक मरतायत, की यांच्याशी उगाच लढायला नको. पण या गोष्टींनी आपण आपलं डोकं भडकावून घेण्यात काय अर्थ नाही. आपण आपल्या कुठेतरी प्रोडक्टिव्ह थंड ठेवायला हवं, प्रोडक्टिव्ह ठिकाणी लावू शकतो. मला वाटत नाही मला ते तेवढं चांगलं जमत असेल, कारण म्हणजे मी जर विचार करायला लागलो तर फार चटकन मी त्यात याला अधिक 1 देणार नाही, कारण पूर्णपणे सुधारलो नाही. 0 देईन मी स्वतःला, किंवा अगदीच द्यायचं झालं चल मी धर्म तर नीती भीती काही सोडली नाहीये, त्यामुळे पण ते एक्सपेक्टेड आहे तुझ्याकडून, नीती सोडून मागत. ठीक आहे, म्हणजे अगदीच असं नाही केलेलं, त्यामुळे किंवा पापबुद्धी असं दुसऱ्याचं पार वाईट व्हावं, आता आपण थेट पाकिस्तानवरच जातो, पण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचं वाईट व्हावं वगैरे असं ते विचार येत नाहीत मनात. त्यामुळे 0 मार्क, 1 मार्क वगैरे देणार नाही मी आता, कारण हे अगदी संत झाल्याशिवाय याला मार्क नाही मिळतात नाही. आणि तू जर या गोष्टी करत असेल मग तुझं निगेटिव्ह होईल, म्हणजे जर -1 देऊ आपण, म्हणजे जर करत असशील तर मायनस सगळं नको करू सांगितलंय. वैयक्तिक आयुष्यात काही नाही, असं नाही की मी एवढ्या वेळात मी पूर्ण वेळ पाकिस्तानचा विचार करत बसलो होतो, जेव्हा कधी आला वाट लागली पाहिजे मरू दे, बरोबर असं झालंय. पण मी त्यावर खल करत बसलो नाहीये आपण आता, म्हणून मी 0 मार्क देतोय स्वतःला. चालेल. पुढचं मना पाप संकल्प सोडून नये. मी असं कोणाच्या विरोधात कटकारस्थान करत बसलो नाही कधी, असं करेन तसं करू. मना सत्यसंकल्प जीवी धरावा. तो मला वाटतं आपण हे जे करतोय तो सत्यसंकल्पाचा भाग आहे, पण तो आपण हा श्लोक वाचल्यावर करत नाही होत, आपण आधीपासून करायला घेतलं. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. ह्याला पण मी 0 मार्क देईन, कारण असं नाही होत की आपल्याला आपले मोह आणि काय करायचं काय करावं असं वाटतं, सगळ्या इच्छा आपण कमी केल्यात. आपण मला वाटतं नवल रविकांतविषयी चर्चा केली होती की त्याने म्हटलं होतं की जर सुखी राहायचं असेल तर हॅव फ्युअर डिझायर्स. हो, तर असं नाहीत की इच्छा कमी झाल्यात, अजूनही वाटत राहतं ना पैसे भरपूर कमावेत, छान चौकीचं आयुष्य असावं, हे ते असावं. मी बघतोय मागे आपण नोट्स काढलेले ना या श्लोकांवरती, तर त्याच्यात मी काही लिहिलंय का की जे आपण असं ठरवलं की हे आपण सुधारूया, कारण तेव्हा आपण एकमेकांना असं आठवड्याचे टार्गेट देत होतो. आपण म्हणत होतो डायरी वगैरे लिहू आणि काय 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 डायरी नाही लिहिली, दोघांचे मार्क कट झाले डायरीमध्ये.
ते असेच एकंदर कट झाले पाहिजेत. हो. सत्यसंकल्प आपण आता धरायला हरकत नाही. का म्हणजे मुळात हेच आहे ना. तर नंतर पुढचा श्लोक आहे, क्रिये विना वाचाळता अर्थ नाही, तर मग व्यर्थ आहे. तर मग आपण आता वर्ष संपत आलंय. वर्षाच्या संपत असताना बरेच जण नवे संकल्प सोडत असतात. तर मग आपणही एक संकल्प घेऊया की आपण हे ठरवू शकतो की अरे आपण बोलतोय पण आपण करत नाही, तर आपण एक काहीतरी प्लॅन आखला पाहिजे किंवा एक वेळ आखली पाहिजे की यावेळी मी ही गोष्ट करेन. मोजक्या निदान बोटावर मोजता येतील अशा गोष्टी तरी आपण, म्हणजे आता ह्याच्यात खूप गोष्टी झाल्या. आपण 4 गोष्टी जरी सुधारल्या आणि त्या अशा गोष्टी आपण विचार करू शकतो दोघं मिळून की अरे तू तुझा विचार करू शकतोस की ही एखादी गोष्ट जर मी सुधारली तर माझ्या आयुष्यात खूपच बदल होईल. व्यायाम आहे, वाचन आहे, लेखन आहे. म्हणजे मी माझं सांगतोय, व्यायाम, वाचन, लेखन आणि वेळच्या वेळी खाणं पिणं आणि त्यासाठी स्वयंपाक. पण मग ह्या गोष्टी करायला तुला असं म्हणजे माझं वाटतं की ह्या गोष्टी करायला मला लवकर उठायला हवं. लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं, ते कसं विसरलं मी. मग जर लवकर झोपणं, लवकर उठलो तर ह्या गोष्टींचं टाइम टेबल बनू शकतं. मी तेच एक विचार करत होतो. बघ, आपण शाळा कॉलेजमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपलं टाइम टेबल असायचं. मग आपल्याला काही करून आपल्याला वेळेत जावं लागायचं शाळेमध्ये. मग ते त्यांनी आखून दिलेलं टाइम टेबल होतं. दुसरं कोणीतरी व्यवस्था आपल्याला एक शिस्त लावत होती. ती शिस्त लावत की तू ह्या वेळात हे करणार आहेस, या वेळात हे करणार आहेस. पण आता काय होतंय की आपल्याला टाइम टेबल नाही आहे. एक तर माझं ऑफिसमुळे कसं होतं की ते वाकडं तिकडे आहे पूर्ण. पण मी विचार करतोय की जर मी माझं सगळं माझ्या हातात असेल, माझा वेळ जर माझ्या हातात असेल आणि मला नेमून दिलेल्या वेळेवरती काम करेल तर मला ती मजा येईल. कोणीतरी दुसरा मला नेमून देतोय त्या व्यतिरिक्त. बरोबर. मुळात मी स्वतःला शिस्त लावली तर ते खूपच, म्हणजे मग त्या अर्थी आपण खूप यशस्वी झालो असं म्हणता येईल. कारण यश म्हणजे सातत्य. हे आता या निष्कर्षाप्रत मी आलोय की पैसा कमावणं म्हणजे यश आहे का, किंवा कुठलाही एक ठराविक गोष्ट साध्य करणं यश आहे का, तर हो, तेवढ्यापुरतं ते यश आहे. पण सातत्य राखणं, की तुला जर सगळ्यात शक्तिशाली पुरुष व्हायचं असेल, तू कायम सगळ्यात शक्तिशाली पुरुष राहिलास, त्यात सातत्य ठेवलंस, तर तू यशस्वी आहेस. नाहीतर तू त्या क्षणापुरता यशस्वी आहेस. बरोबर. तर मग सातत्य म्हणजे यश, हे जर आता आपण ठेवलं तर सातत्य ठेवायला आपल्याला असं, आपण एवढे सगळे श्लोक वाचले बा, आपण ठरवलं की एन्व्हायरमेंट तुझं तसं पाहिजे. वातावरण तुझं असं पाहिजे की जे तुला सपोर्ट करेल तुझ्या हे सातत्य ठेवायला. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर मला वाटतं की एक टाइम टेबल, एक वेळ आखून दिली लागेल स्वतःला पाहिजे की या वेळेत मी ही गोष्ट करेन, ही गोष्ट मी यावेळेत करेन. कारण होतं कसं की आपण विचार करतो रे करेन आणि मग तो दिवस संपून जातो किंवा दिवसाच्या शेवटी मग तुला थकला असतोस, कंटाळा येतो. पण ती अशी वेळ देऊन चालणार नाही. म्हणजे 8 वाजता मी अमुक गोष्ट करणारच असं म्हटलं आणि ब्रॅकेट दिलंस की 8 वाजून 5 मिनिटं झाली असं नको व्हायला. तू एक स्वतःला एक दिलंस की 2-3 तास द्यायचे स्वतःला की त्यावेळेत. समज आता जर मला पियानो किंवा बासरीची प्रॅक्टिस करायची असेल, मी ते एक झालं, बासरी थोडी वाजवायला यायला लागली मला. अरे म्हणजे आधी नुसती हवा मारायचो, आवाज यायचा नाही, हसायचो स्वतः. काय मला वाटायचं जी खराब बासरी दिली त्याच्याकडे चांगली बासरी असते. लहानपणी तर खूप वाटायचं हे. कधी बासरी की त्याच्याकडे बासरी ती वेगळी असते, तो वाजवायचा आणि ते असे मस्त वाजायचे आणि आपण फो नसतं, त्यातनं काही होत नाही. सो तर मग त्याच्यासाठी पण एक की समज मी ठरवलं की 8 ते 8:30 सकाळी मी ही बासरी वाजवेन किंवा म्युझिकचं काहीतरी मी शिकेन, त्याच्या पुढे मी वाचन करेन, त्यापुढे माझं जे असं समज तू काम करतोस लेखनाचं किंवा कसलं ट्रान्सलेशनचं, तर मी ते त्यापुढे मी इतके वाजतापर्यंत हे करेन. जर आपण तसं ठरवलं तर दर दिवशी ती गोष्ट होत राहील. नाहीतर होतं आहे काय की आपण बस बोलतोय की आपण करूया आणि ती होत नाही आहे. मग लवकर झोपायचं आणि उठायचं, वेळच्या वेळी खायचं आणि त्यासाठीचा स्वयंपाक करायचा. म्हणजे 3 गोष्टी झाल्या. वाचन, जे वाचतोय ते त्याबद्दलचं लेखन आणि व्यायाम, या 6 गोष्टी आहेत. तुझे सांग मला आता. मी माझं ना लवकर झोपायचं, लवकर उठायचं. मग तुझं झोप एक झालं आणि व्यायाम करायचा. व्यायाम
एक कोणतं तरी वाद्य शिकायचं, दोघांपैकी एक, म्हणजे कोणातरी एकाची प्रॅक्टिस करत राहायची. वाद्याचा सराव किंवा रियाज काय म्हणतात ते. आणि पुस्तकं, मग ती पुस्तकं फायनान्सच्या रिलेटेड आणि पुस्तकांचं वाचन. आणि मनाच्या श्लोकांसाठी बाकीचं अवांतर वाचन. आणि हे देखील एक आहे, मला व्हॉईस म्हणजे आपला जो आवाज आहे तो सुधारायचा आहे, तर त्यासाठी त्याचा सराव, मग तो भले 15 मिनटं असेल किंवा अर्धा तास असेल. बघ, झोप, व्यायाम, वाद्याचा सराव, अर्थशास्त्रीय पुस्तकांचं वाचन, तात्विक पुस्तकांचं वाचन, आवाज सुधारण्याचा सराव. ठीक आहे, बरोबर. किती 5-6 किती गोष्टी? तुझे पण 6 झाले. 6. तुला असं काही आहार, स्वयंपाक आणि लेखन यावर काही नाही करायचं आहे? आहार म्हणजे काय? तू खाणं सुधारायचं, मला बाहेरचं खाणं कमी करायचं, स्वतःचा स्वयंपाक करायचा. ते करायचं का माहिती आहे? एक लक्षात आलं, रे सगळं डुप्लिकेट मिळते. बघितलं काल टी व्हीवरती दाखवते चणे डुप्लिकेट मिळतात, रंग मारतात चण्यांना. हो, बोललं रे खायचं काय म्हणजे म्हणजे ते चणे पण काय धुवून खायचे की काय माणसाने आणली? अरे बाजारातले चणे तर बघतो धुवून ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट, पण त्याच्यात पण भेसळ होते. मग आणि पनीर तर मी खायचं बंद केलं आहे, कारण तू बघतो सगळीकडे ॲनॉलॉग पनीर असतं. तर मग आता मी बंद नाही केलेलं, ब्रँडेड घ्यावं लागेल. नाही, दूधवाल्याकडून घ्यायचं. तू दुकानातून घेतोयस अमूल वगैरेचं, तर तुला माहिती आहे की हे ओरिजिनल आहे, पण जेव्हा तू हॉटेलमधून मागवतोस तर ते हॉटेलमध्ये कारण रेस्टॉरंटवाले कोणत्या तरी स्वस्त मिळतं तिथून. आणि त्यांचे तुकडे एवढे मोठे मोठे असायचे. मी दूधवाल्याकडूनच घ्यायचो आधी, हा विचार करून की अरे ब्रँडेड मध्ये काय प्रिझर्वेटिव्ह टाकत असते. पण नंतर त्या फूड फार्मरचा व्हिडिओ पाहिला आणि म्हटलं अरे बापरे असं झालंय, उलट आहे. कारण त्याला स्वतःला सुद्धा धक्का बसला होता. त्याला वाटलं होतं की ब्रँडेड मध्ये काहीतरी निघेल. मला पण तेच वाटलं ब्रँडेड मध्ये प्रॉब्लेम असेल, पण ब्रँडेड सगळे बरे निघाले आणि हे असं झालं. पण त्यामुळे मग तेच आहे की जेवढं चांगलं खाऊ, कारण त्याच्यात व्यायाम आला, व्यायाम नुसतं नाही, म्हणजे एकंदरीत आपली तब्येत सुधारायची. पण तब्येत सुधारणं मग तुझं झोपही आलीच त्यात. व्यायाम धरलाय आपण सध्या, हे करू, तुला नंतर आहार वगैरे त्यात जोडायचा असेल तर ठीक आहे. आपण आधी मिनिमम मुख्य जे आहेत ते मुख्य 6 गोष्टी वारंवार सगळ्या लिहून ठेवल्या तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही. बरोबर, आपण त्यातलं लिहून ठेवू शकतो आणि मग आपण प्रायोरिटाईज करू शकतो. बरोबर, याला प्राधान्य द्यायचं, कारण सुधारणारच. मग 6वा श्लोक. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. ह्याच्याला जो क्रोध आहे ना हा खूप कमी झाला, कमी झाला. कारण आता ते जाणीवपूर्वक असतो ना, राखवतोय मी, चिडून चालणार नाही असं. आणि असं नाहीये की आधी किंवा चिडतोय पण पटकन व्यक्त नाही होते. अगदी त्यात सुद्धा राग असा, रागाचं दमन होण्यापेक्षा शमन व्हायला हवं, राग कमी व्हायला हवा. असं दडपून नाही टाकायचं की मला राग आलाय पण मी गप्प बसलोय, असं मोठी आवून वगैरे. त्यापेक्षा तू विचार करतोय त्यावर की आपल्याला रागवायची गरज आहे का, एवढं काय नाही, पण मग आपलं कुठे चुकलंय वगैरे असं तेवढं जास्त आत्मपरीक्षण करून कुठल्याही गोष्टीचा राग येत असेल, किंवा विशेषतः आपल्याला आता राग असं नाही की फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यातच येत असेल, बाहेरच्या गोष्टींचा आपल्याला राग येतो, बाहेर जे दिसतंय त्याचा राग येतो. अशा वेळी स्वतःला विचारतो की मला राग होण्याचा अधिकार आहे का, मी काय केलंय या बाबतीत. जर व्यवस्था खराब आहे, व्यवस्थेत दोष आहेत, मी काय केलं ही व्यवस्था सुधारायला. नाही, मी काय नाही, मी फक्त शिव्या घातल्या व्यवस्थेला, मग मला रागवण्याचा काही अधिकार नाही, मग मी शांत होतो. बरोबर, तर ते झालंय. काम लोभ मत्सरू, मला वाटतं फोमो बद्दल आपण या श्लोका निमित्ताने चर्चा केली होती का, पण ठीक आहे. आपण फोमो बद्दल बोललेलो की आपण इंस्टाग्राम बघून वगैरे आपल्याला होतो की, पण आता नाहीये, मला असं वाटत नाही की 4 लोक करतात म्हणून मी ती गोष्ट करायला. म्हणजे कोणाकडे तरी कोणीतरी जर कुठल्या तरी मित्राने सांगितलं की मी फ्लॅट घेतलाय, किंवा कोणीतरी सांगितलं मी गाडी घेतली, असं अजिबात वाटत नाही की यार मी कधी घेणार. आणि गाडी वगैरे तर ठीक आहे, चांगलं झालं तुझं, मला काही नाही आहे माझं जे काय करायचं ते, की माझ्या आयुष्यात माझ्याकडे जे आहे तेवढं पुरेसं आहे. आपण ठरवलं की आपली टाईमलाईन वेगळी आहे, आपण आपल्या हिशोबाने सुधरू, किंवा आपल्याला जे मोह आहेत ते पण वेगळे आहेत. मोह पण वेगळे. आणि मी काल जसं आहे त्याच्यापेक्षा मी सुधारलोय का, की गाडी वगैरे या गोष्टी अशा आहेत आपण डिस्कस पण केले की उगाच घेऊन अर्थ नाही. ज्या शहरांमध्ये उपयोग आहे त्याचा ठीक आहे. आपल्या मुंबईसारख्या शहरात तुला काय म्हणणार, सार्वजनिक
पांढरा हत्ती होऊन जातो तो आणि मग कटकटच जास्त. माझं आयुष्य सगळं गाडीतच जातं, असं नको व्हायला. इन्शुरन्स वगैरे सगळं गाडीत बसून जातो अक्षरशः, वाहतुकीत अडकून. आणि मग त्याचा तुला वेगळा ताप, ट्रॅफिक आहे, रस्ते खराब आहे करायला लागली. बरोबर. तर ठीक आहे, मग ते सगळं आपल्या त्या वाटेला आपल्या नाही. मग याला आपण गुण द्यायचे का? हा, क्रोध कमी झाला म्हणून एक मिनिट. फोमो मला वाटतं आपला तसाही कमीच होता, म्हणजे मनाचे श्लोक सुरू करण्याआधीच. निदान माझं तरी, मी इंस्टाग्राम उडवून काही वर्ष नव्हता, म्हणजे असं कोण करतंय. आणि मग आता सोशल मीडियावरती ते ना, आपण कशी आपल्या 16 ते 25 वयापर्यंत आपल्याला थोडं वाटायचं की एखादं काहीतरी नवीन गोष्ट आली पटकन करा, आहे ते. वर्ष 16 ते 25 वर्ष मला वाटलं तू श्लोकांबद्दल म्हणतोयस. नाही 16 ते 25 वर्षामध्ये की आता काहीतरी आलं, फेसबुक आलं, इन्स्टा आलं, हे बघा ते बघा, स्नॅपचॅट कधी वापरलं नाही, पण आता ह्याच्यावरती पण एआयच्या वेगवेगळ्या गोष्टी येत असतात, हे दिस ट्राय दिस वगैरे. तर हे नाही करते, कारण माहिती की अरे नंतर आपल्याला काय वाटेल, आता वाटेल की वा कूल आहे, पण 2-3 वर्षांनी वाटेल का की हे उगाच फालतू वेळ वाया घालव. जसं मला फेसबुकवरती वाटलं की अरे काय 11वी 12वी 13वी फालतूमध्ये इथे ते मेसेज करण्यामध्ये वेळ घालवला. कुठलंही सोशल नवीन ॲप आलं तर आधी जसं त्याचं वाटायचं सगळ्यांचा अकाउंट आहे, माझा पण असायला हवा, तसं आता अजिबात वाटणार नाही. म्हणजे ते अगदी आराताही आलं तर तेव्हा मी येतच नव्हतं. मला घरचे पण मागे लागले, तुम्ही लोक पण मागे लागलात, नाही भारतीय. हा, मग आराताईचा कुठे वापरतोय? बरोबर, त्याचा मुद्दाच वेगळा आहे. तो ह्यासाठी नाही की ते नवीन आहे किंवा वेगळं काहीतरी आहे, ते असे की ते भारतीय आहे, वापरायला. जर आपण असेच विचार करून आपण आधी पण काही काही ॲप्स डाउनलोड करून ठेवलेली होती, किंवा अगदी सुरुवातीला सिग्नल भारतीय नाही आहे पण आपण केलेलं. हा विचार हा केलेला की अरे प्रायव्हसी पाहिजे. आपण स्वतः एकमेकांना कोणती भारतीय प्रायव्हसीचा विचार करत नाही. मुद्दा प्रायव्हसीचा नाही आहे, ते डेटाचा येतो ना. तुला माहिती की डेटा प्रायव्हसी ना, हा, म्हणजे तुझा डेटा तिथे जातोय. हो, तो पण भारतात असलेला परवडला की भारतीय कंपनीकडे, ते पण बरोबर आहे, पण सिग्नल भारतीय कंपनी नाही आहे मुळात. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे आपण जाऊन कुठेतरी नंबर वगैरे देतो, तर लगेच तू कुठे कुठे जातो काही कल्पना नसते. मला रोज प्रमोशन इतके, मी तू ब्लॉक केलेले नंबर जर तू बघशील माझ्या फोनमधले किती ठिकाणचे आहेत. पण आता मध्ये प्रायव्हेट नंबरवरून फोन करतात ते. आणि मी आता तर तो आधी आत्मविश्वास तेवढा कमी असायचा, पण आता काय वाटत नाही. असं कुठल्याही दुकानात गेलो पहिल्यांदा नंबर मागतात. आईस्क्रीम मागितलं, अरे आईस्क्रीम दे, नंबर काय मागतो माझा? पण मी नाही म्हणतो सर, आणि तेवढंच पुरतं. सर नंबर नाही, एवढं म्हटलं की ते नाही मागे लागत, नाहीच लागू शकत. नाही सर नंबर तर लागेल वगैरे असं कोण नाही विचारत. हॉटेलमध्ये सुद्धा त्याचं फॅन्सी हॉटेलात गेलं की त्यांचं टॅब बीबवर ऑर्डर घेतात, सर आपका नंबर, म्हटलं नंबर नाही देऊंगा. तर तो आत्मविश्वास आहे आता, आणि तेवढं स्वतः आपण जपायला हवं. कारण मला नंतर 20 कॉल्स येत राहतील, तुम्हाला एक नंबर दिला मी तर, आणि तुमचा स्वतःचा मेसेज येत राहील व्हॉट्सॲपवर कारण नसताना, तर ते नाही चालणार. पण तो आत्मविश्वास आहे. आणि आता कसं स्कॅम वगैरे पण खूप जास्त होतात. बरोबर बोला की द्यायला नको नंबर, काही गरज नसते, तू सरळ नाही म्हणू शकतो. आणि एवढं काय तुला फार नाटक करायची गरज नाही. नंबर नाही म्हणायचं, सोडून द्यायचं. फोन वापरत नाही मी, काय तुला कारण द्यायचं नाही म्हणायचं, नंबर नाही एवढं म्हटलं की थांबतात ते. बरोबर. तर जर कोणाला आत्मविश्वास नसेल तेवढा की अरे आपण कुठे दुकानात गेलो आणि नंबर मागितला तर असं नाही कसं म्हणायचं, बिंदास नाही म्हणा, फक्त नाही म्हणा, बाकी काही म्हणायची गरज नाही, कुठलंही कारण द्यायची गरज नाही. थांबतात, लगेच थांबतात. नंबर नाही ओके, कारण ते बळजबरी करूच शकत नाहीत. कदाचित ट्राया आता नियम पण काढते ना की तुम्ही फोन करून सतू नका लोकांना, स्पॅम करू नका. तर काय नियम तो येईल, पण आपण आपल्या परीने आपण करू शकतो. पुढचा श्लोक, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, हे झालं का मध्ये, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी. अरे हो, तो राहिलं. हां, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांची रे निववावे. आता हे हा जो पहिली ओळ आहे ना, आणि त्या 6व्या श्लोकातली पहिली ओळ, ही थोडी काय म्हणणार, संबंध आहे त्यांचा, संबंध आहे बघा. कारण तू धीर धरलास तरच तू रागावरती कंट्रोल करू शकतोस. आणि पेशन्स वाढवायचे असं ठरवलेलं आपण,
असं काही कोणाशी भांडण वगैरे झालं नाही की ज्यामुळे मना बोलाने नीच शोषित जावे. म्हणजे आपण आणि आपल्याला आपण जे ठरवलं की आपल्याला कमेंट जर आल्या बेकार हां तर आपण आपल्याला कमेंटच येत नाही त्यामुळे टेन्शनच नाही. लोक बघत नाही आहेत. पण ठीक आहे, आपण ठरवलेलं की म्हणजे असं नाही आपण हे विचार मान्य केलेले आहेत पण ते आचरणात आणण्यासाठीचे प्रसंग ओढावले नाही आहेत. हां, आणि माझ्या ऑफिसमध्ये देखील असं काही झालं नाही की कोणी मला काय बडबडलं. हां, आपले संबंध ओके आहेत सगळ्यांशी, त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही येत. हो, हे लक्षात ठेवायला चांगलं आहे. भविष्यात जरी धीर धरायला हवा कोणी काय वाकडं तिकडं बोललं तर त्याची लायकी नाही म्हणून सोडून द्यायचं. ओके, असं. कारण एक तू मला बाईकचा प्रसंग सांगितला होतास. मी तो मागे सांगितलेला. हा, की मी भांडणाचं सांगितलं. सगळे जुने आहेत, म्हणजे हे आपण वाचायच्या आधीच आपण तुला सांगितलं की तो अचानक असा आडवा आला आणि पार्क केली त्याने. पण मी तेव्हा बोललो की बाबा ठोकलो असतो. तो एक असा प्रसंग आला. पण असं अजून कोणते प्रसंग नाही आले की एका अर्थी आपण हे आधीपासूनच पाळत होतो. पण मग नव्याने मार्क द्यायची गरज नाही. मार्क हां, एक झालं की तुला एक परत काय म्हणतात असं जर झालं असतं की बाबा असा तो प्रसंग कुठला तरी या काळात ओढावला असता आणि तो जरा जास्त तीव्रतेचा असता आणि आपण स्वतःवर नियंत्रण ठेवलं असतं त्यावेळेला, तर ते आपण म्हणू शकलो असतो की हां, हे श्लोकामुळे झालं असेल. किंवा कधी कधी बरं असतं ती भांडणं होत असतात आणि मग आपण हा विचार करत नाही की अरे आपण शिव्या घालतो किंवा काही होतं समोरचा शिव्या घालतो, आपण हा विचार करत नाही की अरे आपण आपली पातळी सोडतोय. की जर समोरचा व्यक्ती काय आहे, जे काय आहे तो, तर तो त्यामुळे आहे की तो तसा आहे, त्याला पडलेली नाही, त्याला पडली नाही, आपण आपला विचार करा. आपण पण तसे आहोत का त्याच्यासारखे, तर कशाला वेळ वाया घालवताय आपण स्वतःचा. बरोबर. तर मग स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, आपण नेहमी नम्रपणे वागावं. तुला असं वाटलं का की हे वाचल्यानंतर म्हण किंवा मनाचे श्लोक वाचायला लागल्यापासून एकंदरीत तू लोकांशी बोलतोस त्यात तुझा नम्रपणा वाढलाय? तो मला वाटला की, म्हणजे मला माहीत नाही की हे मनाचे श्लोक वाचल्यामुळे झालं की एकंदरीतच या काळात झालं. कारण मला खूप आधीपासून या बाबतीत असायचं की अरे मला बोलायची अक्कल नाही आहे, लोकांशी कसं वागावं बोलावं मला कळत नाही, कसा सुधारू हे हा विचार सतत माझ्या डोक्यात असायचा. कारण मी माझं अख्खं लहानपण आणि अख्खं टीनेज चोंबड्या, आगाऊ आणि कधी कधी उद्धट हे पण ऐकत घालवलं आहे की लोक मला हे म्हणायचे आणि मला स्वतःलाही वाटायचं, पण मला कधी कधी त्याचा अभिमानही वाटायचा की हां मी आगाऊ आहे असं म्हणजे कारण मी हुशार आहे वगैरे असं काहीतरी वाटायचं. पण ते सगळं आता कमी झालं आहे बरंच. आणि सतत प्रयत्न चालू असतो की यार मी कोणाशी काही बोलल्यानंतर घरी गेलो किंवा विचार करतो की अरे मी बरोबर वागलो का, हे मी पटकन बोलून गेलो. तर ते सगळं सतत चालू असतं. त्यामुळे माझ्या परीने तरी मी शक्य तितका नम्रपणे बोलतो आहे आता लोकांशी. माझ्या बाबतीत नम्रपणा म्हणजे मी ह्याच्यामुळे नाही शिकलो. आधीपासून मी तुला एकदा म्हणालेलो की ते वामनराव पैंचे मी व्हिडिओ बघितलेले, तर त्याच्यात ते म्हणालेले की ग्रॅटिट्यूड सगळ्यात मोठी गोष्ट असते. आपल्याला वाटत नाही पण आपण समोरच्याला थँक्यू बोललं तर त्याचा दिवस चांगला जाऊ शकतो की नुसतं थँक्यू बोलल्याने. तर ते आधीपासून होतं. पण एक तू जे म्हणालास की मी पुन्हा विचार करतोय की मी जे वागलो ते बरोबर वागलो का, ते याच्यानंतर सुरू झालं. ते एवढं आधी नव्हतं की मी करतोय बरोबर आहे का, मी अजून काही वेगळं करू शकलो असतो का. कारण एखादं नुसतं तुझ्या साफसफाई करणाऱ्या इथे जो माझ्या इथे दादा येतो त्याला फक्त हसून बाई कसं आहे, बरं आहे, थँक्यू एवढं जरी तू बोललास तरी त्याला बरं वाटतं की अरे मी जे काय काम करतोय त्याला काहीतरी महत्त्व आहे, त्याला किंमत आहे. तर आपण तेवढ्याने समोरच्याच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड करतो. माझं ते वाढलं. आता मी रिक्षा वगैरे पकडली आणि उतरलो की मी थँक्यू म्हणतो, तू धन्यवाद बोलतो ते पण अरे धन्यवाद वाटतं लोकांना. किंवा घरी कोणी डिलिव्हरी द्यायला आला, काय कोणी असेल, ॲमेझॉन, स्विगी किंवा हॉटेलमधनं काय मागवलं असेल, कधी काय मागवू नये, बाहेरचं खाऊ नये, पण जेव्हा कधी कधी केलं असेल तर तेव्हा लगेच थँक्यू म्हणायचं. आणि मग ते पण न चुकता वेलकम म्हणून जातात. आणि मग थोडं म्हणजे नुसतं पैसे देणं नसतं की तू त्याला पैसे दिले, हा दिले, माणूस म्हणून त्याला वागवा. असं नाही की आता आपण हा विचार दरवेळेला असा नाही करायचा की आपल्या हाताखालच्या लोकांना वगैरे आपण कसे वागवतो किंवा कोणी तुझा बॉस कोणाशीही व्यवस्थित वागावं. पण एका आता ते काय आपल्या हाताखालचे असतात असं नाही, पण ते तो विचार असा असतो ना की अरे माझ्यामुळे यांना काम मिळतंय किंवा असं काहीतरी वाटू शकतं. तर ते सोडून द्यावं की नाही त्यांनी केलं एवढं आपल्याला आणून दिलं आणि ही व्यवस्था आहे अशी अस्तित्वात ज्याच्यामुळे माझी सोय होते. भले मी पैसे देत असेल पण मुळात ही व्यवस्था आहे,
ही एक खूप चांगली गोष्ट आहे. हे आणि त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि ती तो त्या व्यवस्थेचा जो प्रतिनिधी आपल्यासमोर येतो. बरोबर. माझे सासरे मला म्हणाले ना, मी बघितलं की जेव्हा जेवण येतं हॉटेलमध्ये, कधी गेलो रेस्टॉरंटमध्ये किंवा घरीही, ते जेवणाला नमस्कार करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की कितीतरी लोक राबलेत ते जेवण तुझ्या पुढे ताटात यायला. बरोबर. म्हणजे त्यात शेतकरी आले, कोण ओझी वाहून नेणारे ते हमाल असतील, त्या सगळ्यांच्या वतीने बाई धन्यवाद तुम्हाला. अख्ख्या सप्लाय चेनचे आभार. अख्ख्या सप्लाय चेनचे आभार की तुमच्यामुळे हे माझ्या ताटात आलं आहे जेवण. बरोबर. हां, तर मी आधी कधी विचार केला नव्हता. अच्छा, वेटरला थँक्यू बोललो ठीक आहे, पण अरे एवढी लोक तुझ्यासाठी काम करतात. ते एक ती कृतज्ञता तू म्हणत होतास मगाशी की अख्ख्या व्यवस्थेचे आपण आभार मानायला हवे. कारण आता UPI आहे आणि UPI फुकट आहे. तर त्या बाबतीत आपण कृतज्ञ राहायलाच हवं. म्हणजे उद्या कधीतरी असं होऊ शकतं की नाही झेपत आहे, त्याचा व्याप इतका वाढला की काहीतरी आपल्याला त्याच्यावर आकारणी वगैरे व्हायला लागली. पण आत्ता त्यामुळे जेवढी सोय झाली आहे, हेही खरं की आलतू खर्च त्यामुळे खूप वाढलेत, पण पाकिट घेऊन फिरावंच लागत नाही बऱ्याचदा. आणि ह्या गोष्टीमुळे खूप शिव्या खातो घरी की पाकिट पैसे घे, थोडेसे तरी पैसे ठेवायचे, कधी चाललं नाही तर काय करणार. हां, पण बरं तू असं इथल्या इथे कुठे जात असशील, लांब जातोय कुठे, तर ठीक आहे समजू शकतो आपण, मग ते पाकिट असायलाच हवं. बरोबर. पण अगदी त्या पाकिटात सुद्धा जास्त पैसे ठेवायची गरज लागत नाही. तू आता शेवटचा ATM मध्ये कधी गेलायस? आठवत नाही किती कित्येक वर्ष झाली ना. म्हणजे आपण कधीतरी असं होतं की आपण कोणाला तरी समजा UPIने जास्त वगैरे पैसे पाठवले किंवा म्हणून त्याने उरलेले परत दिले, किंवा घरातली रद्दी जाऊन दिली आणि त्याने मग पैसे दिले. मी हे पण केलं, मी रद्दी दिली आणि म्हटलं मला UPI कर, मला नकोच पैसे. नाही पैसेच घे, नोटाच, त्याला नको होत्या. तर ते पण होतं आणि नोटा आपण नाकारू नाही शकत, त्यामुळे ते पण एक चांगली गोष्ट काय झाली आहे बघ की तुझे पैसे तू घरी, समज माहीत नाही कसं असतं, पण समज जर तू 50,000 लाखभर रुपये तू घरी आणून ठेवतोस प्रत्येकाच्या हिशोबानुसार, की तू काहीतरी अमाऊंट एक घरी आणून ठेवलीस तर त्याच्यावरती तुला इंटरेस्ट मिळत नाही. ते पैसे तुझे बँकेत येतात, तुला इंटरेस्ट तरी मिळत राहतो. कारण ते काय आले तू पैसे खर्च करत नाहीस. जे काही पैसे आणायचे घर खर्चाला 20,000, म्हणजे आधी ATM मधनं गेलो, 5,000 काढले, 10,000 काढले, 15 काढले, असं व्हायचं. आणि मग त्याचा ते का काढायचो, कारण त्यावेळी आपल्याला 500 हवे असतील, 500, पण तू विचार करतो परत कुठून येणार, म्हणून आपण एवढे काढून ठेवायचो. तर ठीक आहे, आपण UPI मध्ये घुसलो. पण म्हणजे व्यवस्थेचे आभार मानायला एकंदरीत जे चांगलं आहे. आता आपण मगाशी म्हणत होतो की आपल्याला राग वाटतो या गोष्टींचा ज्या बरोबर नाही आहेत, पण ज्या चांगल्या, एकीकडे जे चांगलं आहेत त्याविषयी आपण कृतज्ञ राहू शकतो. आणि ते आपण झालंय. म्हणजे ते मला माहित नाही, खूपदा चर्चा करून झाली की लोक थुकणारे कमी आहेत. म्हणजे हा एक विचार करतो आता, माहीत नाही कॅमेराकडे बघून बोलावं की नाही ते, पण एक आमच्यात आधी चर्चा अशी झालेली होती की आपल्याला रस्त्यात लोक थुंकताना दिसतात, कचरा टाकताना दिसतात, कचरा भिरकावतात, वागू नये तसं वागतात, फोन गर्दीत लोकांमध्ये असताना, ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये, बसमध्ये मोठ्या मोठ्याने फोन लावतात. आणि आपल्याला राग येतो त्या गोष्टींचा की, आणि आपल्याला वाटतं आपला देशच असा, देशच काय लोक कधी सुधारणार वगैरे, या देशाचं काय होणार नाही. पण मग आपण आपल्या ओळखीतल्या लोकांशी याविषयी बोलायला लागतो तेव्हा लक्षात येतं की बऱ्याच लोकांना याचा त्रास होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की अरे हो, बरेच मला सांगणारे, अरे मी ट्रेनमध्ये भांडतो लोकांशी जर कोणी कचरा फेकला तर. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मी एकटा नाही. मग मला वाटायला लागलं, लक्षात आलं की कचरा भिरकावणारे, रस्त्यात थुंकणारे, मोठ्या मोठ्याने फोन वाजवणारे, ही माणसं आपल्याला दिसून येतात आणि म्हणून आपल्याला वाटतं की ती जास्त आहेत. ही पण माणसं कमी आहेत. आपली कमी आहेत की नाही माहीत नाही, पण आपली लोकसंख्याच इतकी आहे की जर टक्केवारी पाहिली तर कदाचित ही माणसं 5%, 10%, कदाचित अगदी 25-30% असतील. पण निदान स्वतःला तरी आपण असं सांगू शकतो की कचरा न भिरकवणारे जास्त आहेत. ते फक्त आपल्याला दिसून येत नाहीत, कारण कसे दिसून येणार. फक्त की जे न भिरकवणार आहेत ना, ते त्या भिरकवणाऱ्यांना काय बोलत नाही. किती बोलणार, प्रत्येकाच्या डोक्यात येतं की मी आता ह्याला ऐकवलं, ह्याला ऐकवेपर्यंत बाजूला 2 जण थुंकून गेले, मी किती जणांना सांगत बसू. आणि ते खरोखर घडले. म्हणजे मी पण आधी ट्रेनमध्ये सांगायचो लोकांना, पण किती जणांना सांगतोस की तुझा मानसिक, माझा ट्रेनचा प्रवास पूर्ण वेळ हा विचार करण्यात जायचा की कोणी फेकत नाहीये ना, मला सांगायला हवं. कारण मला जर मी एकाला सांगतोय तर मी दुसऱ्याला पण सांगायला हवं, नाहीतर मी घाबरट आहे, असं ते मला वाटतं.
की मी कोण सुकड्या त्यातल्या त्यात दिसला त्याला सांगितलं आणि कुठल्या तरी मल्ल माणसाला सांगितलं नाही, असं बरोबर नाही. पण मग ठीक आहे तसं करायचं, पण माझं डोकं पूर्ण हे कोण कचरा टाकतंय कचरा टाकतंय, त्यापेक्षा मी पुस्तक वाचायचो ट्रेनमध्ये, मला ते फार आवडायचं, म्हणून मला ट्रेनचा प्रवास आवडायचा. पण मग ते बिघडलं त्यामुळे. तर तो विचार करणं जसं सोडून देतो की राग येणं कसं कमी करू शकतो, तर तो एक मार्ग आहे की कचरा न भिरकावणारे न थुंकणारे ही माणसं जास्त असतील. फक्त आपली एकंदरीत संख्याच एवढी आहे, भले टक्केवारी कमी असली तरी, की जे थोडीफार माणसं कचरा भिरकावतात, थुंकतात, त्यांच्या प्रमाणामुळेच व्यवस्थेवर प्रचंड ओझं येतं की एवढी संख्या आहे आपली, त्यामुळे होतं हे, आणि घनता आहे. आपला एक व्हिडिओ करायला हवा की जर तू तुझा एरिया स्वच्छ ठेवलास तर काय फायदे आहेत, नुसते रोगराईचे नाही बाकीही. कारण बघूया आपण आधी स्वतः आपला एरिया स्वच्छ ठेवूया. नाही तसं नाही, आपण एकंदरीत की काही भाग आहेत भारतात जे स्वच्छ आहेत, तर त्यांच्या इथे काही त्यांना फायदा झालाय का एकंदरीत सगळ्या लोकांना मिळून. अच्छा, हा बँड्रामध्ये वगैरे बघतोस काही एरिया एकदम पॉश असतात, त्यांचे रेट वगैरे जास्त असतात, त्यामुळे कारण लोकांचे विचार असे असतात की लोक म्हणतात मला इथे जाऊन राहायला आवडेल. बरोबर, मग तो परिसर स्वच्छ राहिला तर स्वच्छ असतो, रिअल इस्टेटच्या किमती वाढतील. मला वाटतं की आपण याच्यावर डेटा वगैरे नाही आपल्याकडे काहीच, तर उगाच बडबड करून होतं ना, आपण एक नंतर व्हिडिओ नाही. पण ते फार स्वाभाविक आहे. म्हणजे तू साधी गोष्ट आहे की जर तुझ्या दुकानाच्या पुढचा भाग परिसर आजूबाजूचा स्वच्छ असेल, लोक सहसा हे करतात की दुकानाच्या पुढचा फुटपाथ स्वच्छ ठेवतात आणि तो फेकतात बाहेर सगळं, आणि बाकी सगळं त्याच्या पलीकडे फेकतात. पण मुळात त्या गल्लीत कोणाला काय यावं असं वाटेल जर ती गल्ली अस्वच्छ असेल तर. अख्खीच्या अख्खी गल्ली किंवा तो अख्खाच्या अख्खा रस्ता जर स्वच्छ असेल तर जास्तीत जास्त लोकांना तिथे यावं असं वाटेल, डोक्यात राहील की अरे हा रस्ता छान आहे, बरोबर, आणि इथे चांगलं मिळतं, मग ते धंद्यासाठी चांगलं पोषक आहे. पण ते आता आपण मी तुला बोललो नंतर कधीतरी. तर ते झालं. मग ह्यावर आपल्याला काय एक गुण देता येईल आपल्याला, कारण आपलं नम्र जरा झालोय आपण. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, असं काय केलं मना चंदनाचे परी. अरे मी अजून देह त्यागला नाहीये ना, उगाच काय नाही कीर्ती मागे वरील असं काही कार्य करतोयस का? युट्यूब वरती व्हिडिओ बनवतोय की माझे व्हिडिओ लोक बघतील, देह त्यागल्यावरती व्हिडिओ तर वरीलच. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. हे अजून केलं नाही, आपल्याला हे करायचंय. कुठला तरी आपला चंदनापरी झिजण्या इतपत कुठला त्याग करायला हवा. आपण तेव्हा हे सगळे हॅरी पॉटरची वगैरे उदाहरणं दिली होती, हॉबिटमध्ये वगैरे हॉबिटची उदाहरणं दिली होती. एक हॉबिट वेगळं, हॅरी पॉटर वेगळं. आपण ही दोन्ही उदाहरणं दिली होती की ह्याच्यामध्ये जसा तो नायक झिजतो आणि त्यामुळे तो मोठा होतो, तो महान बनतो. ते करता यायला हवं, पण तेवढं म्हणजे तशी आव्हानं आपल्याला स्वीकारावी लागतील. आधी आपण छोट्या छोट्या आव्हानांपासून सुरुवात, लवकर तरी उठू, लवकर उठेल. ते आपण नुसतेच झिजतोय, आपल्याला चंदनासारखं झिजायचंय. तर इथे निगेटिव्ह पण आला पाहिजे, काय केलं नाहीये नाही असं नाही. म्हणजे मग तू काय केलं नाही ना ह्याच्यामध्ये, करायला सांगितलंय काहीतरी, करायला सांगितलंय, तू काहीच केलं नाहीये. आता आपण 3 महिन्यात आपली कीर्ती कशी काय वाढेल? कीर्ती वाढल्याचं नाहीये. 3 महिन्यात 4 महिन्यात आपण कधी वाचला, तू काही केलं नाहीयेस त्याच्याबद्दल येते कीर्ती. त्या दिशेने आपण सुरुवातही केली नाहीये म्हणून. बरं ठीक आहे, मग -1 दोघांनाही 1 -1. कारण जर पुढचं जरा सगळं तात्विक झालं. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे अतिस्वार्थ बुद्धी. अरे मी एक पान पुढे गेलो. अच्छा. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. पण इथे काय वाटतंय तुला, या श्लोकामध्ये आपण काय ठरवलं होतं का? दुसऱ्यांचे द्रव्य नको वगैरे, पैसा नको, न होता मनासारखे दुःख, हे फक्त शेवटच्या एक ओळीवरती ठरवलेलं आहे. म्हणजे एक ओळ ती आपल्याला लागू होईल असं तर नाहीये की आपल्याला एक आहे की जो पैसा मी कमावलेला नाही तो मला नको, हे डोक्यात आहे. बरोबर. त्यामुळे ते दुसरं काय वाटत नाही. पहिले 3 ओळी आपल्याला असं नाही आहे की म्हणजे मुळातच आपण तसे आहोत, त्यामुळे या 3 गोष्टी, त्या 3 ओळींचा आपल्यावर तेवढा परिणाम होत नाही. फक्त आपल्याला हो पटलं, बरोबर आहे, एवढं झालं. आणि शेवटची जी ओळ आहे, दुःख तर होतच आहे, म्हणजे कधी काही मनासारखं झालं नाही तर हे फॅक्ट आहे.
मग तू बदलू शकत मूड खराब होतो आपला लगेच. असं नाही, बदलू शकतो, म्हणजे शेवटी तोच आहे ना. आपण त्यावर स्टॉइसिझमवर बोललो होतो की मनासारखं होत नाही, पण आपण आपली प्रतिक्रिया सुधारू शकतो. पण कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ते दुःख होते? किमान असं जर व्हायला शिकलो असू की आपला मनासारखं झालं नाही तर आधी आपला वैताग आपण किती वैतागायचो आणि किती तो व्यक्त करायचो, किती कटकट करायचो, ते कमी झाले. ती कमी झाली का? मला नाही वाटत कमी झाले. माझं अजून काही मूड खराब झाला तर मूड खराब झाला. काही बाबतीत कमी झाले आणि काही बाबतीत नाही झाले, असं पण आहे. असं मला चटकन आठवता येईल असं नाही आहे. पण तसंच असतं ना, तू सगळ्याच बाबतीत एकत्र होणार नाही ते. पण यांनी तसं काही वेगळा बरोबर नाही आहे संदेश, उपदेश असं नाही आहे की संदेश नाही आहे, पण मोठा उपदेश दिलाय असं नाही. म्हणजे वरच्यात सगळे उपदेश आहेत, पण न होता मनासारखे दुःख. कदाचित हेच आहे की अतिस्वार्थ बुद्धी वगैरे ठेवून मग म्हणजे मला हवंय 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 हा आपण की आपल्या हे लागूच पडत नव्हतं, तेवढं लागू होत नाही. ठीक आहे, त्यामुळे मग ते मग शून्य, मग त्याच्यावर पुढे जायला हरकत नाही. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वय सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेक सदा स्वस्वरूपी भरावे. आपण ह्याच्यावर आपण बरंच बोललो होतो मला वाटतं. दुःख स्वतःहून सोडून द्यावं, देहाला कुथत बसू नये असं आपण हे केलेलं की एखाद्या गोष्टी जर नाही झाली आपल्या मनासारखी तर त्यावर कुथत बसू नये असं आपण ठरवलेलं. कुंथत बसायचं नाही. कुंथत, आणि विवेकाने स्वतःचं समाधान करायला हवं. तसं तर काय ह्यात पण मला वाटतं तेच आहे की म्हणजे आपल्याला नव्याने काही करण्यासारखं मला वाटलं नाही ह्यात की पकडून बसलोय असं तर कुठलं नाही आहे गोष्ट. पश्चात्ताप करत बसतोस का तू कुठल्या गोष्टीचा, किंवा जे आधी वाईट घडलंय ते माझं आयुष्य किती वाईट आहे वगैरे असं तर डोक्यात कधी विचार आता तरी आपल्यावर नाही आहे. ते करू नये ते बरोबरच आहे. म्हणजे जर कोणी असा आपण डिप्रेस्ड वगैरे असतो तर कदाचित या श्लोकाचा आपल्यावर खूप परिणाम झाला असता की उपयोग झाला असता आत्ता. आणि एक ठरवलं की आपली चांगल्या माणसांची संगत धरावी, प्रीती धरावी, रामी धरावी. म्हणजे आपण ठरवलं की चांगल्या माणसांची आपण संगत धरूया, आपल्या संगतीत चांगली माणसं असावी. म्हणजे जसं रामाला आदर्श मानतोय तसं ज्यांचा आदर्श पाळायला हरकत नाही अशा माणसांना जवळ. पण मला वाटत नाही की 7-8 महिन्यात गेल्या अशी कोणती नवीन ओळखी तर जे आधीपासून आहेत त्या आहेत. नव्याने कोणाशी विशेष ओळख होत नाही. माझं जर वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे तर अजिबातच होत. ते त्याचमुळे माझं पण. आणि जिममध्ये येडे असतात बरेचदा. नाही पण कोणीतरी जे चांगली माणसं असतात ते आपल्याशी म्हणजे ते कोणाशीच बोलायच्या फंदात पडत नाहीत. बडबड करणारे बहुतेक लोक येडे असतात. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधूनी पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. ह्याच्यावर आपण चर्चा केलेली की तो डेव्हिड रिकार्ड आहे, फ्रेंच माणूस मॉन्क तो. पण त्याने 10,000 तासापेक्षा जास्त तास तप केले, तपस्या. त्यामुळे त्याला आता सगळ्यात आनंदी माणूस म्हणून घोषित केलं. पण ते त्याच्या बाबतीत झालं. आपण आपल्या बाबतीत ठरवलं होतं की कोणती तरी एक गोष्ट आपण जर 10,000 तासापेक्षा जास्त केली, काही लोकांचं असेल बघ, त्यामुळेच ते असतात बघ की कितीही वाजता झोपले तरी ते 6 वाजता किंवा 5 वाजता ठरलेल्या वेळी उठणारच वगैरे असं. ते कधी त्याचमुळे असणार, कारण ते एवढी वर्ष जर ती करत आलेत, शिस्त आहे ती अंगी बांधलेली, त्यामुळे तेवढे तास त्यांचे. दुसरं आपण जन्माचं असं केलं म्हणजे त्वाचिरे पूर्वसंचित म्हणजे पूर्वजन्मातल्या कर्माचं सगळं संचित वगैरे, तर ते त्याचा आपण अर्थ लावला होता की आपल्याच आयुष्यात पूर्वजन्म म्हणजे आत्तापर्यंत जेवढं मी जगलोय ते असंच. आणि साधा विचार केला होता की त्या जे आपण जगलोय त्यानुसार आपल्याला भोग आलेत, आणि हे लक्षात ठेवून जर आपल्याला खरोखर सुखात राहायचं असेल तर व्यवस्थित आत्तापासून आपलं कर्म आपण सुधारायला हवं. पण आपण असं काय ठरवलं की मी एखादी ही गोष्ट मी 10,000 तास करेन असं तर नाही वाटत आपण काही ठरवलं होतं. ठरवायला हवं का असं काही? म्हणजे तप करायला हरकत नाही की आता पण तू आता आपण जे लिहून काढतोय त्यात अजून आपण प्राधान्यक्रम आखलेला नाहीये. बरोबर, ते आपण करूया आणि मग ठरवूया की ठीक आहे मग आता मी 12 वर्ष किमान 12 वर्ष करेन. 12 वर्षाचं तपश्चर्या आपली 12 वर्षाची असते ना. बरोबर, एक तप.
तर तसं करायला आपण ठरवायला हवं, पण आधी बघूया त्यातलं काय हवं. साधं आपण झोपेचं करू शकतो, पण आधी आपण 12 दिवस उठूया, मग आपण पुढचं बोलू. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. यातही हे त्याचाच विस्तार वाटतो, आणि आपण चर्चा करताना पण मला वाटतं तीच म्हटलं होतं. ठीक आहे, मग ह्याच्यात मला आणखीन थांबायचं नाही आहे. तुला याच्यावर काय बोलायचं आहे का? नाही, पुढे जाऊया. आपण काय होतं, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. हे खूप महत्त्वाचा हा श्लोक आहे, की उद्या तू कोणीतरी मोठा झालास, थोर माणूस, महान माणूस झालास, पण तुझी एक चूक अंगाशी येईल. आणि आता इंटरनेटच्या जगात तर ते असं झालं आहे की तुझ्या जुन्या चुका पण तुझ्या अंगाशी येतात. म्हणजे तू आधी येडा होतास, मग तू शहाणा झालास, तरी लोक म्हणतात नाही नाही तू पहिल्यापासून शहाणा असणं अपेक्षित आहे. तुझे जुने व्हिडिओ, तुझे जुने ट्विट, तुझं जुनं काय काय जे तू वेडेपणा केलेला असशील ते सगळं कायम राहणार, आणि मग ते बाहेर आल्यावर मग तुला माफी वगैरे मागावी लागते किंवा तोंड लपवावं लागतं, असं वगैरे होता कामा नये. हो, तर तो विचार करायला हवा की आपलं. आणि मग इथे पूर्वसंचिताचा पण मग संदर्भ येतो, तयासारखे भोगणे प्राप्त झाले असं होतं, की भले तू आधी वेडा होतास पण त्याची शिक्षा तर तुला मिळणार. वेडा होतास म्हणून तुला माफी नाही, हे लागू पडतं. हां, कारण कितीतरी लोकांची आता एप्स्टीन फाईल, हे कोणी आता समज कोण एकदम देव महात्मा बनला असेल, पण काहीतरी केलं असेल त्याने 15-20 वर्षापूर्वी, तर ते तसंच झालं ना. ते तर म्हणजे खूप टोकाचं झालं. हां, तू पण आपल्या छोट्या मोठ्या चुका, वेळासारखं काहीतरी बडबडलो. हो, आपला आपण एक इथे बडबडू आपण आणि 20 वर्षांनी म्हणून अरे काय बडबडत होतो आपण, किंवा लोक बघतील आणि बोलतील कसले. मग मला हे एका अर्थी वाईट वाटतं जर आपण इंटरनेटविषयी बोलायचं झालं तर, की तुला जर शहाणं व्हायचं असेल, अगदी तुला वैखरी सुधारायची असेल कुठल्याही, तर मूर्खासारखी बडबड करूनच आपण शहाण्यासारखं बोलायला शिकू ना. ती आधी बडबड केली नाही, आधी आपण बडबडू काहीतरी, मग लोक म्हणतील की अरे मूर्खासारखं काहीतरी बडबडलास, मग आपल्याला कळेल की अरे आपण बडबडतोय त्यातला कुठला भाग मूर्खासारखा आहे. नाहीतर आपण असे आता कॅमेरासमोर बसून लोकांसमोर बडबडतोय, ते एरवीही आपण आपापसात बडबडतच असतो. आपण एक आपापसात बडबडल्यावर आपल्याला कळत नाही की आपण चुकतोय. हां, कारण जर आपण दोघंही मूर्ख असू, हो, तर आपण दोघंही एकमेकांना सांगतो. म्हणजे ते अहो रूपम अहो ध्वनीसारखा प्रकार आहे, की उंट आणि गाढव एकमेकांचं, गाढव उंटाला म्हणतं वावा किती छान दिसतोस, आणि उंट गाढवाला म्हणतं वावा तुझा आवाज किती सुंदर आहे. तर मग तसं म्हणण्यासारखं झालं. आणि आता तू गेल्या वेळी मला सांगितलंस, आपली चर्चा झाली बघ, की रेकॉर्ड केलेला आवाज मला आवडत नाही आहे. कारण तेच कोणालाच आवडत नाही. हां, कारण तो असा घुमून येतो, तो तिकडे ऐकल्यावर वेगळा वाटतो. मग तो सुधारायचा की जरा त्याचं मॉड्युलेशन काय करता येईल का. हां, मग ते मग स्वतःच्या चुका, मुळातच चुका होऊ नयेत हे मान्य, पण असंही होता कामा नये की चुका करायला अजिबातच वावर राहता कामा नये. कारण चुका करत करत माणूस शिकतो. तर मग इतकं होता कामा नये की आता त्याने नको त्या वासनांवर आपण चुकांवर आलो, पण नको त्या वासना अंगी बाळगून येते. हे मला वाटतं यामुळे आपण सावध झालो आहे का, पण ते आपण एकंदरीतच सावध भूमिका पहिल्यापासून ठेवलेली आहे. पण हे लक्षात ठेवायला हरकत नाही की कुठल्या तरी टोकाच्या चुका करायच्या आहेत. मला वाटतं हे होऊ शकतं. मला जेव्हा मी मनाचे श्लोक वाचायला लागलो, आणि विशेषतः आपण आता यूट्यूबवर टाकतोय, तर भले आत्ता कोण कुत्रं बघत नाही आहे, पण एक डोक्यात राहतं की आपल्याला जबाबदारीनं वागायला हवं. कारण असं म्हणणं पण बरोबर नाही की कुत्रं बघत नाही आहे, कारण जी 10 लोक बघतायत, 10-20 लोक व्यवस्थित म्हणणार होतो की काही लोक बघतायत, काही लोक बघतायत. एक जरी माणूस बघत असेल आपला, तरी आपली त्यांच्याप्रती जबाबदारी आहे की आपण त्याचा वेळ वाया घालवता का. हां, मग आपण व्यवस्थित वागा बोलायला हवं आणि आपलं वर्तन नीट ठेवायला हवं. गेल्या वेळी आपण जो फॉर्मॅट ठेवलेला की आपण PPT बनवून बोलत होतो, हां, त्यामुळे आपण मुद्देसूद बोलत होतो आणि आपण इथे तिथे भरकटत नव्हतो. हो, तर तोच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण कंटिन्यू ठेवला तर तेच होईल की आपण आपला पण वेळ वाचवतोय आणि आपण तो बघणाऱ्यांचा वेळ वसूल होतोय त्यातल्या त्यात जेवढा होईल तेवढा, म्हणजे त्यांना आपल्या या चर्चेतून जेवढं मिळतं ते. तर ते पण त्या बाबतीत मी सावध झालो. तर जेव्हा मी मनात विचार करतो की हां ठीक आहे, माझी इच्छा वगैरे खूप होते की
रस्त्यात कधी कुठे कोणाशी भांडण झालं, कोणी कचरा बिचरा फिरकावताना दिसलं की तुम्ही त्याला कसा सुनवेन, कसा ऐकवेन वगैरे वगैरे. पण मग नाही, आपल्याला सावधपणे राहायला हवं, आपल्याला व्यवस्थित वागायला हवं, आपल्याला नीट चांगली उदाहरणं, चांगले आदर्श घालून द्यायला हवेत. असं नाही की आपण इन्फ्लुएन्सर झालो आहे. पण जो एक माणूस आपला व्हिडिओ बघत असेल, 1, 2, 4, तर त्यांच्याप्रती आपलं ते कर्तव्य आहे की नाही, मी नीट राहणार, कारण मी बोलतोय तसा मी वागणार. बरोबर. हां, तर ते थोडं झालं आहे याच्यामुळे. हे पुढे सगळे जन्म आणि मृत्यूवरचे आहेत. हो. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला, महाथोरते मृत्यूपंथीची पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. मग काय करणार आता याच्यात आपण. हां, हे फॅक्ट आहेत असं मला वाटतं की दीज आर द फॅक्ट. हां, तो फक्त ते वास्तव स्वीकारायची आपली तयारी आहे का वगैरे, किंवा काय कधीतरी आपण मरणार वगैरे, मी त्यावर विचार नाही केलेला विशेष, की का करायचा विचार. आता जगते तर जगण्याचा विचार करू ना. आणि इथे आपण असं काही ठरवलं नव्हतं की आपण नव्यान याच्यात काय करणार करू. हां, म्हणजे काय करणार. म्हणजे हा नुसता एक श्लोक नाही, ह्याच्या पुढचे म्हणजे श्लोक आहेत ना. मना पाहता सत्य हे मृत्यू, असं काय ना, बघूया जरा एक वाचून बघ. हां, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून नाही, काय नाही करू शकत. म्हणजे ठीक आहे, स्वतःकडे भरपूर वेळ आहे आणि मी अमर राहणार आहे असा विचार करून चालणार नाही वगैरे, पण जास्तीत जास्त जमेल तर आपण ब्रायन जॉन्सन प्रत्येक श्लोकात म्हणत होतो, बाकी काय नाही. आणि तो मागे लागला ना मृत्यू टाळायचा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लो बरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. आपलं समाधान होत नाही, त्यामुळे आपण ह्याचा अर्थ आपण असा लावला होता की आपण समाधान करून घेत नाही किंवा आपण शांत होत नाही, त्यामुळे आपण अडकून राहतो त्याच चक्रामध्ये. आणि ते होतं की आपल्या जोवर अरे मी असा आहे ना म्हणून हे होत नाही, हे जे होतं ना त्यात आपण एक हे केलेलं बोललेलो की जापानमध्ये लोक रिटायर होत नाही, ते त्यांची आवडती गोष्ट करत राहतात. हां, तर आपण हे ठरवलं की आपण आपली आवडती गोष्ट करूया, कारण आपल्याकडे वेळ काय म्हणणार लिमिटेड आहे. हो, त्यामुळे आपण ती गोष्ट करू जी आपल्याला आवडते. बरोबर. आता आपल्या दोघांनाही बडबड करायला आवडतं, बडबड करायला हो, बडबड करायची एक, पण अजून काही गोष्टी ज्या आपल्याला आवडतात. हो, आता तुला सांगितलं की माझं कामाचं स्वरूप मला एवढं आवडत नाही, तर मला ते बदलायला हवं, हां, त्याचं प्लॅन करायला हवा. तर ते बघू कसं करता येईल ते. हां, करूया. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानवी योगे. हे मानसिकतेला भरपूर लागू होतं, पण असं अडचण ही आहे की आपल्याला पटतंय, पण प्रत्यक्षात त्याची काय म्हणतात, त्यावेळी तो श्लोक आठवला पाहिजे, हां, किंवा तो श्लोक आठवून तो प्रसंग असा काय आपले धारिष्ट धीर मनामध्ये असलं पाहिजे. बरोबर. तुला ह्याच्यात मी ते प्रेझेंटेशनचं उदाहरण दिलं होतं किंवा माझ्या ट्रेनिंगचं, की अरे काय बोलेन काय नाही, आणि ती होणार होऊन जाते ती गोष्ट. म्हणजे आपल्याला असं उगाच वाटत राहतं. कधी आपली फजिती झाली तर आणि झाली फजिती, त्यात आता काय, त्यातनं शिका आणि पुढे जा, असं होतं. आणि फजिती होतही नाही. म्हणजे खूपदा असं होतं की तुला टेन्शन असतं एखाद्या गोष्टीचं, किंवा काही लोकांना परीक्षेचं असतं की अरे परीक्षा कशी जाईल, जाते ती, आणि मग एवढं काय असं हे नसतं. अगदी आपलं सुद्धा आपण इथे बसून बोलतो आणि बोलताना असं वाटतं की मी काय एवढं काय खास बोलत नाही आहे, किंवा काय की अरे मी तेच परत बडबडतोय का, किंवा काय. नंतर मी जेव्हा ऐकतो तेव्हा मला वाटतं की अरे या निमित्ताने माझी उजळणी झाली आणि असं काय वाईट बोललो नाही आहे, चांगलं बोललो आहे. तर त्यामुळे आपल्याला वाटतं तेवढंच नेहमी वाईट असतंच असंही नाही. आपल्या मनात फक्त आपण तो ग्रह करून बसतो की अरे बापरे, झाली पाहिजे ती तर झाली, त्यातनं शिकायचं. आपलं ध्येय हाच आहे ना की आपला समज गेल्या रेकॉर्डिंगपेक्षा जर आजची चांगली झाली आहे तर आपण सुधारलोच आहे. हो, आणि असे पुढचे 100व्या श्लोकात जर आपण अजून खूप चांगले सुधारलो असू, खूप चांगल्या रीतीने, तर मग ते आपल्याला पण आवडेल आणि बघणारा पण आवडेल. तोवर आपण आचरणाच्या दृष्टीने सुद्धा सुधारलेलं असायला हवं जास्त. असं आपण आपले हे एकेका श्लोकाला 5-5 मार्क मिळवायला हवेत आपण. मना राघवे विणा आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. हे आपण म्हणजे यात आपण बाकीच्यांविषयी जास्त बोललो होतो की राजकीय कार्यकर्ते आणि काय 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 आपल्याला ते कितपत लागू, कारण असं तर आपण कुठल्याही माणसासमोर माणसापुढ्यात लाळघोटेपणा करतोय किंवा असं तर कधी आपल्या वाट्याला येत नाही.
आणि वेदशास्त्रे पुराणे, आपण वेद आणि शास्त्र आणि पुराणांवर पोचलो नाही आहोत अजून, आपण मनाच्या श्लोकांवर आहोत. बरोबर. पण अभ्यास तर सुरू झालेला आहे. मना सर्वता सत्य सोडू नको रे, मना सर्वता मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. हे लागू नाही होत होतं आपल्याला. म्हणजे एवढं काय आपण काय टेपा बिपा मारत नाही. आपण बोललेलो की लोक करतात. आपण ह्याच्याविषयी चर्चा केलेली की जर एखादी फेक न्यूज वगैरे येते तर फॉरवर्ड करू नका, फक्त तेवढंच. आपल्याला कळली पाहिजे ना की फेक न्यूज आहे की नाही. फॉरवर्ड करू नका बोलू. मुळात आपण फॉरवर्ड करतच नाही. म्हणजे जर करत असाल एखादी गोष्ट, हल्ली बहुतेक वेळ असा आई बाबांना अहो AI व्हिडिओ आहे हे सांगण्यात जातं. AI किंवा एक बघितलं होतं, एक कर्नल रैना म्हणून ते म्हणाले होते त्यांच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही जर एकदम तुम्हाला इमोशनली अशी हलवणारी गोष्ट असेल तर ती पटकन पुढे पाठवू नका. म्हणजे कोणती हां, की जर तुम्हाला एखादी गोष्ट एकदम इमोशनली हलवते तर लगेच इंस्टावर येते पोस्ट बिस्ट करू नका. थोडा वेळ थांबा, विचार करा, मग काय तो ॲक्शन घ्या त्याच्यावरती. एक आधी दीर्घ श्वास घ्यायचा, शांत व्हायचा आणि मग काय ते पुढचं. हे आपलं बहु हिंपोटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना त्याची मोठी, निरोध हे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. आपण म्हणालो होतो की आपल्याला मुलांना जन्म द्यायचा की नाही यावर आपण अजून काय ती वेळ आलेली नाही, त्यामुळे चिल. म्हणजे मुलांना जन्म द्यायला हवा असेल तुम्हाला तर बिनधास्त. तुमचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना द्यायचा नाही आहे त्याने नका देऊ. गोष्ट आहे ती. मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी रागवासी. ह्याच्यात पण असं त्याचंच एक्सटेन्शन होतं ना. हो. मोक्ष मिळावा. पण हां, पण याचा अर्थ या 2 श्लोकांचे अर्थ आपण असे लावले होते की आपलं आयुष्य म्हणजे दुःखानंच भरलेलं आहे. आणि कारण आपण हे केलं होतं की वेदना आणि यातना यात आता मी फरक करायला हवा आहे मी शिकलो होतो की विशेषतः यावर विचार करून. आणि नंतर आपण अँटीनेटॅलिझमबद्दल बोललो होतो की मला त्यानंतर मी त्यावर विचार करत राहिलो आणि मग माझ्या डोक्यात हे आलं की वेदना शरीराला होते का असं नाही. म्हणजे वेदना आपल्या हातात नसते, पण यातना होणार की नाही हे आपल्या हातात असते. यातना मानसिक असते का? हां, यातना म्हणजे आता मला जर दुखतंय, तू विचार कर ना, आपण जिमला जातो तर असं नाही होत की आपलं अंग दुखायचं थांबतं. आपल्याला फक्त त्या दुखण्याची सवय होते, मग त्याचं काही वाटेन असं होतं. तर हा आपल्याला होतोय तो त्रास आहे. कारण काही जण असतात, आता ते त्यांना काय बरं म्हणतात, मासोचिस्ट म्हणतात मला वाटतं, ज्यांना वेदनेमुळे आनंद मिळतो. अच्छा. हां, त्या टोकाला तर जाऊ नये, पण थोडक्यात असं की यातना आपण करून घेतो आणि वेदना आपल्याला होतात. आणि वेदना सूचक असते की आपल्या बाबतीत काहीतरी गडबड आहे. हां, त्यामुळे वेदना व्हायला हवी, कारण तो मर्द को दर्द नाही होता सिनेमासारखं होईल. त्याला कुठला असतो तो, त्या रोगाचं नाव नाही आठवत आता मला, पण म्हणजे तसंही नको व्हायला. तर सूचना तर मिळायला हवी, इशारा मिळायला हवा आपल्याला. मग वेदना व्हायला हवी पण यातना व्हायला नको. आणि यातना व्हावी की होऊ नये हे आपल्या हातात असतं. हे मला या श्लोकांवरच्या आपल्या चर्चेमुळे लक्षात आलं होतं आणि त्याचा मला वाटतं पुढे खूप फायदा होईल. आता रामदासाने पण इथे मना यातना थोर हे गर्भवासी म्हटलंय, पण मग मना सज्जना भेटवी रागवासी. मग आपण जर सज्जन राहिलो तर आपल्याला कुठल्या गोष्टीच्या यातना करून घ्यायच्या आणि कुठल्या करून घ्यायच्या नाहीत, त्याचं काहीतरी आपला एक संतुलन. कारण कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टींच्या यातना होणारच होणार. बरोबर. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढचित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. आपण मारुतीवर चर्चा केली होती की तुमच्या आयडॉलचा तो आयडल. बरोबर. इतका तो मोठा आहे की त्याला मनात दृढपणे बाळगून ठेवा. न बोले मना राघवे विण काही, जनी वावगे बोलता सौख्य नाही, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहाती तुला कोण सोडू पाहतो. आपण इथे असं काय ॲक्शन आयटम लिहिले नव्हते की आपण हे करू
किंवा काय करायला हवं. आणि नुसतं संकल्पनेच्या पातळीवरचं ऍक्शन आयटम म्हणजे कसं होतं की यावर चर्चा करून मानसिकतेत जो परस्पर बदल घडतो तो घडतो. आता आपण उजळणी करतोय या विचाराने की, आणि खरं तर हे आपण खूप अलीकडे केलंय, म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वीच आहे. त्यामुळे असं सांगणं खूप कठीण आहे की याचा आपल्यावर इतक्यात काय परिणाम झाला. ते सुरुवातीचे जे श्लोक होते ते आता 3-4 महिने झाले, तर आपल्याला विचार करतोस त्याच्या दिसतं, आपल्याला कळतंय की काय होतंय. कदाचित ह्यांच्यामुळे आपल्याला मानसिकतेत किती फरक पडलाय हे नंतर कळेल. रघुनायका विण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का वोसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. व्यर्थ बडबड करू नये लोकांबरोबर आणि कुठेतरी भंकस करत बसू नये. स्मॉल टॉक बराच वेळ चालत राहिला तर तो स्मॉल टॉक कसला. आणि त्यापेक्षा रामाचं नाव घ्यायचा अर्थ आपला जो काय आदर्श मानलाय त्या वाटेवर आपण असं की आपण ठरवलं की व्हिडिओ बघायचे नाही, व्हिडिओ बघायचे. मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. स्वतःला सतत सांगत राहायचं, हे जमलंय का, ह्याच्यात हा ॲक्शन आयटम आहे, हे जमलंय का, की इम्पल्स कंट्रोल किंवा त्यावेळी कंटाळा आला, आळस आला, नाही यार सोड ना, ते तर नाही ना. नाहीतर आपण रोज लवकर उठायला सुरुवात केली असते. मग इथे -1 द्यायला हवा की सुरुवातीला ठरवलेल्या गोष्टींची उजळणी करणारा आणखीन एक 25वा श्लोक आला तरी सुद्धा आपण केलं नाही ते. ॲटॉमिक हॅबिटमध्ये लिहिलं आहे बघ की जर 1% सुधारला दिवसाला, 6 दिवसांनी 365%, 1% बिघडला तरी तसंही होतं. आपण बिघडत गेलोय वाटतं, बघायला हवं. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडे चिंता भवाची. हा आपण मागच्याच एपिसोडमध्ये यावर चर्चा हे 2 आपण हे केलेले भवाच्या भये, 26 ते 28 केलेले मागच्या वेळेस, बरोबर. तर ह्याचं काय आपण काय म्हणू लागू केलं असं नाही आहे, कारण एका आठवड्यात काय करणार. म्हणजे 26 ते तरी पण म्हणजे याचा पण एकच आपण हे घेतलं की आपण रामाला आपला अभिमान वाटावा, असं आपलं वर्तन आपण करायला हवं. आठवड्याभरात तरी काय केलेलं नाही विचार केला, आठवड्याभरात काही केलं नाहीये. पण आता आपण लिहून काढल्यात गोष्टी, आपण ठरवू शकतो की या गोष्टी आपण करूया. मग आपली बघ गोळ्याबेरीज काय आली बघ. आपण आसक्ती धरायची नाही, कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं आणि रामाला आपला अभिमान वाटेल असं आपलं वर्तन ठेवायचं, असं ठरवलेलं आहे. अरे तुझी 2 आहे, माझी 0 आहे. माझे 2 का जास्त आहेत? 2 कोणत्या श्लोकामध्ये, कारण मी बोललो ना ते एका ह्याच्यामध्ये कमी आहे. 1, 2, 3, 4 मी 3ऱ्या श्लोकात कमी केला, 2ऱ्या श्लोकात 1 मार्क कमी केला ना मी माझा, त्यामुळे ठीक आहे. असं आपली एकमेकांची स्पर्धा नाहीये, 2 पण काय फार मोठे नाहीये. म्हणजे ते जे की आपल्याला सुधारायचं एकंदरीत की अच्छा ठीक आहे 4 गोष्टी सुधारल्या तर 4 गोष्टी कमी झाल्या, त्यामुळे ते 0 आले माझे असे नेट. तुझ्या 5 गोष्टी सुधारल्या तर 3 गोष्टी खराब केल्या, तर त्यामुळे असं. पण तेच आहे की आपल्या आता किती असेल समज टोटल आपण दिले 8, तर 8 पैकी 8 गोष्टी जर आपण सुधारल्या असत्या तर ते खूपच छान झालं असतं. हो, तर आपण 28 पैकी जर 2च गोष्टी चांगल्या झाल्यात, म्हणजे 2 नाही 5 गोष्टी चांगल्या झाल्या आणि 3 गोष्टी बिघडल्यात. ठीक आहे, आता काय करणार. नाही काय करणार आहे, आपण काहीतरी करायला हवं त्यावरती. आतापर्यंत जे झालंय त्याचं काय करणार. सुखाची घडी लोटता सुख आहे, चला पुढे जायचंय. मग आता नवीन वर्ष येणार आहे आणि या वर्षात आपण गेले 6 महिने मनाचे श्लोक वाचत होतो आणि त्याचा परिणाम एकंदर चांगला झालाय. म्हणजे 4 गोष्टी चांगल्या झाल्या तर चांगल्याच झाल्या आणि त्या ज्या निगेटिव्ह आहेत त्या बघायला हव्या की काय आहेत. पण मग आता आपल्याला या दृष्टीने विचार करायला हवा की जर 28 श्लोक वाचून सुद्धा आणि अशा पद्धतीने वाचून की एकेका श्लोकावर आपण बराच वेळ तासनतास खल करतोय आणि मग आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा काय परिणाम होतो आयुष्यावर त्याचा विचार करतोय. आणि जर ते परिणाम एवढे म्हटलं तर छोटे आहेत, कारण आपल्याला
असं पटापट सांगता येत नाही की अरे माझं असं झालं मग तसं झालं. कारण या गोष्टी आपल्या आयुष्यावर परिणाम काय झालेत हे सांगायला सुद्धा आपल्याला पुन्हा श्लोक एकदा वाचून घ्यावे लागले. बरोबर. हो. जर आपण व्यवस्थित सक्रियपणे प्रत्येक आठवड्याला की आत्ता मी या आठवड्यात हे शिकलो, लगेच मी आचरणात आणायला सुरुवात केली, तर मग आपल्या ते लक्षात राहिलं असतं आणि आपण सांगायला सुरुवात केली असतं रे माझं हे झालं ते झालं ते झालं ते झालं ते झालं ते झालं ते झालं. कारण आता जसं हे लक्षात आहे आपले कोणते मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, कारण तू ते प्रयत्न करतोयस तर ती भले तुला तो श्लोक लक्षात नाही ती ओळ लक्षात आहे. आपल्याला पहिल्या श्लोकाचं लक्षात वैखरी सुधारायची. तर ते जर तू करत असशील तर ते आपल्याला लक्षात येते. बरोबर. मग प्रत्येक श्लोकाचं करत राहायला हवं. आणि मग आता आपण जो प्राधान्यक्रम आखलाय त्या दृष्टीने आपल्याला विचार करायला आपल्याला हे करता येईल की आपल्याला जी ओळ वाटते ना की ही ऍक्शन आयटम आहे तर ती आपण लिहून काढू शकतो. पण फक्त तेवढंच धरायचं असं नाही की ॲक्शन आयटम आहे म्हणून फक्त तेवढ्यावर काम करा. कारण मानसिकता बदलायला हवी. आता असं नाही आहे की आपण ठीक आहे जे श्लोक मृत्यूविषयीचे आहेत त्यावर त्याचा आपण सारांश असा घेऊ शकतो की आपल्याकडे वेळ नाही आहे, वेळ कमी आहे, तर घाई करा किंवा पटापट कामाला लागा असं आपण करू शकतो. पण बाकी सगळ्याच श्लोकांवर आपण काम करायला हवं. आता आपले प्राधान्यक्रम आता सुरुवातीला जे 6 गोष्टी ठरवलेल्या आहेत, काही काही श्लोक जे आहेत ना ते कसे त्याच्यात अर्थ सारखा म्हणजे तो सेम होतो. जसं की रामासारखं बना, रामाचं जिकडे तोचपणा जरा जाणवतो. मग तो तोच आहे की जर तुला रामासारखं बनायचं. आता जसं आपले पुढचे श्लोक आहेत दासाभिमानी, म्हणजे उपेक्षिकता रामदासाभिमानी, म्हणजे प्रत्येकाचा शेवट तसाच आहे की रामाला अभिमान वाटेल असे भक्त व्हा. मग आपण ते क्लब करायला लागेल किंवा ती एक नव्याने नव्याने बोलायची गरज नाही लागणार. आणि त्या ओळीमध्ये असं काही हे नाहीये, जर तू बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्यास तर तू तसा बनशील. मग आपण आता आपल्या श्लोकांना आचरणाची जोड द्यायला हवी या दृष्टीने विचार करायला हवा. ती काय करता येईल ते मी मगाशी तुला म्हणतो की आपल्याला एक टाइम टेबल वगैरे आखता येईल की एक वेळ दिली आणि यावेळी मी हे करणारच. म्हणजे कोणत्या जे ॲक्शन आयटम आहेत त्या जे मानसिक आहे तर तू अशी काही एका वेळी अशी एक पर्टिक्युलर वेळ की चला बाबा आता मी एवढा वेळ बसणार आणि फक्त त्याच वेळेत विचार करणार असं होणार नाही. ते तर तुला सतत सातत्याने लक्षात ठेवावं लागेल ती गोष्ट की बाबा रागवायचं नाही आहे. किंवा आता काय होतं मला हे जे होतं की व्हिडिओ लावायचे नाही आहेत, मला जर व्हिडिओ बघायचे असतील यूट्यूबवरती तर ते असे बघायला लागतील की जे मला काहीतरी फायदा होईल त्या गोष्टीने. आणि ते सुद्धा तू ठरवून केलेलं असेल तर बरं, नाहीतर तू नुसता फीडवरती आलं आणि मी पाहिलं कदाचित फायदा होऊ शकतो या विचाराने. तसं नको. त्या वेळेला तुला कामापुरतं हवंय. जसं मी तुला म्हणालो की मला फायनान्सची काय बोलतात पुस्तकं वाचायची जर असतील तर त्याच जोडीने जर मी त्याच रिलेटेड व्हिडिओ बघितले किंवा आपण आता मनाच्या श्लोकवरती चर्चा करतोय मनाच्या श्लोकांवरती, तर त्याचंच काहीतरी मी कोणीतरी निरूपण केलंय. किंवा आता आपण बघतोय रामदास स्वामींबद्दल, बरोबर आहे, मनाच्या श्लोकांबद्दल, पण बाकी पण संत आहेत आपले ज्यांनी खूप विचार मांडले आहेत, काय काय त्याच्याबद्दल वाचलं किंवा त्याच्याबद्दल ऐकलं. असे संबंधित विचार किती कोणते मिळतात ते. एक मला असंही आहे की आता तू असा संबंध जोडलास म्हणून की मनाच्या श्लोकांमध्ये कदाचित आता या 28 श्लोकांमधनं आपण जेवढं शिकलोय कदाचित त्याच्या 5 पट शिकण्यासारखं असेल. हो, कारण आपल्याला जेवढं कळते तेवढं आपण अडाणी आहोत त्यामुळे आपल्याला कळत नाही आहे. तर तसं असू शकतं. त्यामुळे आपल्याला इतरही गोष्टी वाचायला हव्यात. हो, तर मग ते आचरणाच्या दृष्टीने आपलं वाचन वाढवणं हे महत्त्वाचं आहे. एक 52 बुक्स नावाचं मला वाटतं रेडिटवर कम्युनिटी आहे, सबरेडिट म्हणतात त्याला, की दरवर्षी वर्षात 52 आठवडे असतात, आठवड्याला एक पुस्तक अशा एवढ्या साध्या अपेक्षेने दर वर्षाला 52 पुस्तकं वाचून काढा. अच्छा. तर मला वाटतं आपण तो उपक्रम हाती घ्यायला हरकत नाही की आता 2026 येतं आहे आणि असं नाही की आपण 1 जानेवारीपासूनच ते करायला हवं. आत्ता आपण आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर आजपासून किंवा उद्यापासून ते करायला सुरुवात करू शकतो की आठवड्याला एक पुस्तक वाचून पूर्ण झालं पाहिजे. मग जर ते आपण आतापासून सुरुवात केली, आता काय 23 तारीख आहे, 23 आणि 7 30 उजाडलं म्हणजे आठवडा हात झाला. या आठवड्यात आपण एक पुस्तक वाचून काढलं कोणतंही, तर मग आपण
आपल्याला ते लक्षात येईल की अरे मी ठरवल्या दिवसापासून जर मी कामाला लागलो आहे आणि एक नवीन वर्ष सुरू व्हायच्या आत मी 7 दिवसात एक पुस्तक वाचून काढलं, तर आता मी नवीन वर्षात पण हे करू शकतो. मग तो आत्मविश्वास आपल्यात राहील. मग सुरुवातीला काय छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करायची का? आपण काय मुन्नाभाई आहोत का म्हणजे छोट्या पुस्तकांना येतो असं आठवत येतो लगे राहू मुन्नाभाईमध्ये जाऊन सगळ्यात पातळ पुस्तक घेऊन येतो बाहेर काढतो. म्हणजे कारण 200-300 पानं म्हणजे तुला एक काय म्हणणार की आत्मविश्वास येईल की चला मी हे केलं, हां तो यावा म्हणूनच. हां म्हणून कारण आता समज की मोठी कादंबरी घेतली आपण कोणती वाचायला, पण त्याला वेळ लागणार ना, वेळ लागेल दिवसामध्ये तू वाचतो. पण मला हे पण लक्षात आलंय की आपण काय वाचतोय त्याने फरक पडतो. 100 पानी पुस्तक असलं पण जर कंटाळवाणं असलं, कितीही महत्वाचं असतं ते, पण जर कंटाळवाणं असलं रटाळ असलं तर वाचवत नाही. तेही गोष्ट आहे ती, किंवा पटत नसतील काही गोष्टी त्यातल्या. पण आपण आता एक पुस्तक वाचायला घेतलं पण ते पटत नाही, त्यामुळे मग आपल्याला असं आळस वाटतो. कारण मी तेच विचार केला जेव्हा हॅरी पॉटर वाचले, हल्लीच वाचले 2 वर्षापूर्वी, तर ते पटापट वाचले कारण ते वाटत होतं वा वा आता पुढे काय होतंय पुढे काय होतंय. ती एक म्हणजे भले ते जाड पुस्तक असेल तरी कंटाळा येत नव्हता ते पुस्तक वाचायला. तो जो एक श्लोक आहे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आणि दुसरं म्हणजे आपण असाही विचार तू म्हणालास की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, परंतु तू म्हणालास की अशी माणसं जवळ करावीत ज्यांचा आदर्श बाळगण्यासारखे ती असतील. पण आपण नव्या माणसांना भेटत नाही आहोत आणि नवीन लोकांची आपली ओळख होत नाही आहे, कारण तुझं हायब्रिड आहे आणि माझं पूर्णच वर्क फ्रॉम होम आहे, तर फारसा काही संबंध येत नाही लोकांची. जो काय येतो तो जिममधल्या लोकांशी येतो आणि त्यात जे त्यातल्या त्यात व्यवस्थित हुशार शहाणी माणसं असतील ती येतात, गपचूप व्यायाम करतात आणि निघून जातात. त्यांच्याशी आपला काही संबंध नाही, कारण त्यांचा फोकसच व्यायाम करणं. हां, फोकस बडबड. जिममध्ये मी व्यायाम करायला आलोय, बडबड करायला आलो नाही आहे. तर मग नवीन माणसांशी ज्यांचे विचार ऐकण्यासारखे असतील अशा माणसांशी आपला संपर्क, आपला संबंध वाढवायचा कसा? तुला वाटतं का की म्हणजे मी खरोखर विचारतोय की तुला आत्ता ही वेळ योग्य आहे का की इथून आपण पुढे, आता आपण 6-7 महिने हे करतोय आणि भले ऑन ऑफ झालेलं असलं थोडंफार तरी बऱ्यापैकी सातत्य राखलं आहे आपण पॉडकास्ट शूट करण्यात. आठवड्याला एक आपण करतोय, मधनं काही वेळा नाही जमलेलं आपल्याला, पण तरी आपण पुन्हा सुरुवात केलेली आहे. थोडक्यात आपण हे चालू ठेवणार आहोत, एवढा तर आत्मविश्वास आता आहे. मग आपण आपल्याला ज्या विषयांमध्ये रस आहे त्या विषयांमधल्या तज्ज्ञ माणसांना, अभ्यासकांना, ज्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असेल, अशांना इथे बोलवून त्यांच्याकडनं जास्त ज्ञान मिळवायला सुरुवात करावी का? काय वाटतं? मला काय वाटतं बघा, आता आपण 8 महिने आपणच बोलतोय. हां, तू बोलतोस, मी बोलतोस, आपण आपल्याला जे माहिती आहे तेच बोलतो, त्यामुळे आपण परत तेच बोलतो. असंही होतं, तोचपणा जाणवतो. भले त्यातनं आपल्याला वैयक्तिक पातळीवर फायदा होत असेल की आपल्याला 2-4 गोष्टी कळत असतील नवीन. आपलं बोलणं थोडंसं का होईना 1% किंवा 1% सुधारत असेल, पण आपल्याला नवीन माहिती मिळत नाहीये त्या निमित्ताने. म्हणजे किंवा पण ती तेवढी नाही मिळत आहे. कारण आता समज मीच तुझ्यासमोर 2 तास बसतोय आणि तू मला काहीतरी नवीन सांगतोय आणि मी ऐकतोयस 2 तास, तर ती माहिती पूर्ण 2 तास मला सगळी नवीन माहिती मिळाली असेल. कारण आता जर आपण बोलतोय तर आपल्याला माहिती की थोडासा एक आयडिया असते की हा काय बोलणार आहे, कारण आपल्याला पटतं एकमेकांचं इको चेंबर झालं. म्हणजे आपण म्हणतोय की इको चेंबर तयार होता कामा नये, पण आणि त्यात आपण ते करतोय. असं नाही की ते वाईट आहे, कारण आपण चांगल्या विचारांची आठवण करून देतोय स्वतःला. बरोबर. आपण हे पण चालू ठेवूया, म्हणजे मनाचे श्लोक हे चालू ठेवून आपण एक वेगळं एक सदर चालू करायला हवं, ज्याच्यामध्ये आपण आपल्या आधी ओळखीच्या लोकांमधूनच सुरुवात करू. ओळखीचे, आणि अजून एक गोष्ट अशी की ज्यात आपल्याला थोडीशी माहिती आहे आणि आपल्याला रस तर आहे, त्या विषयात आपल्याला रस असायला हवा, पण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे. कारण होईल असं की तू एखाद्याला बोलवशील आणि आपल्याला त्याबद्दल काही माहिती नसेल तर मग प्रॉब्लेम व्हायला नको. त्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडे बरंच असेल, पण त्यांना विचारायचं काय हे आपल्याला माहिती नसेल तर वांदे. काहीतरी फालतू प्रश्न विचारले आपण की हे बेसिक काय, तर त्यांना होईल की माझा वेळ मी वाया घालवतो इकडे, तर तसंही व्हायला नको. म्हणजे काहीतरी सुरू करायला हवं आपल्याला. मग ते एक सुरू करा. त्या बाबतीत माझा मुळात आधी लगेच त्यात उडी मारली नाही इतका वेळ. त्याचं कारण हेच होतं की आपण हे चालू ठेवणार की नाही माहिती नाही. आपण सातत्य ठेवतोय ती शिस्त आपण आधी लावायची स्वतःला.
ती शिस्त आधी स्वतःला लावायची हे ठरवलेलं आहे. तर ती बऱ्यापैकी आपल्याला जमलेली आहे या 6, 7, 8 महिन्यात. त्यामुळे आता आपण ज्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं अशा लोकांना बोलवायला सुरुवात करूया. चालेल, मला पण तेच वाटतं, कारण आपल्याला नवीन काहीतरी माहिती मिळेल आणि दुसरं आपल्याला इतरांशी कसं बोलायचं, आपले नवीन जसं कनेक्शन बनतील तेही कळेल. आणि मग त्यातून आचरणात आणण्यासारख्या नवीन गोष्टी कोणत्या आहेत ते पण कळेल. मग भले ते मनाच्या श्लोकांबद्दल नसेल, पण आपण एकंदरीत आपला चॅनल आपण सेल्फ हेल्प बद्दल ठरवलंय. तर मग आपण स्वतःचं आयुष्य एकीकडे मनाचे श्लोक चालू असताना दुसरीकडे म्हणजे पुस्तक आहे, पण माणसांशी पण बोलून आपल्याला लक्षात येईल की काय काय मला सुधारता येण्यासारखं आहे, माझ्या तब्येतीत काय सुधारता येण्यासारखं आहे, माझ्या वागणुकीत काय सुधारता येण्यासारखं आहे, कौशल्य कोणती मला नवीन शिकता येण्यासारखी आहेत मला किंवा इतरांना. समज आपण काही शिकू शकलो नाही तर आपले कोण नाही, आपण त्या बाबतीत आपण स्वार्थी राहावं माझ्या मते. की असं नाही की प्रत्येक कॉन्टेंट तयार करण्यासाठी करावं. प्रत्येक वेळी तू त्याच माणसाला बोलू शकणार नाहीस की ज्याच्याकडून तूच शिकशील. हो, कारण तू काय काय शिकणार, तो प्रयोग झाला की म्हणजे समोरचा माणूस, दुसरा माणूस कोणतरी येईल आणि तो आपल्याला 10 गोष्टी सांगेल, त्यातले आपण 2 उचलू शकू. ठीक आहे, चालेल, हरकत नाही, पण एक तरी उचलता यायला हवी. पण ते सुद्धा कसं होणार शेवटी की ते आपल्यावर आहे आणि तो कुठला माणूस आपण बोलवतो त्यावर आहे. बरोबर. म्हणूनच तू मगाशी म्हणालास तसं की असा विषय असायला हवा ज्याच्यातलं आपल्याला काहीतरी माहिती असेल किंवा त्यात आपल्याला काहीतरी रस असेल. फक्त तो ट्रेंडिंग विषय आहे म्हणून त्या विषयातल्या तज्ज्ञाला बोलवलं आणि आता बोला असं करण्यात काय आपल्याला रस नाही. कारण तो कॉन्टेंट ठीक आहे मोठा होईल, त्याला अगदी समजा चुकून तो गेला व्हायरल, लाखभर व्ह्यू झाले, पण मला वैयक्तिक आयुष्यात त्यामुळे काहीच फरक पडला नाही. आणि तो व्हिडिओ एकच असेल, त्याला असे काहीतरी व्ह्यूज येतील. त्याला काय अर्थ नाही, त्याला अर्थ नाही गोष्टीला. त्यामुळे मग आपण अशा माणसांना बोलवायला हवं ज्यांचं बोलणं ऐकून आपल्याला व्यक्तिशः फायदा होईल. बरोबर. तो करायचा विचार आहे. करूया मग या 2 गोष्टी आपण करूया. आता तू एक म्हणालास की पुस्तकं वाचायची, तर सुरुवात या आठवड्यापासून करू शकतो. माझी कितीतरी पुस्तकं अशी आहेत जे मी वाचून अर्धवट सोडली आहेत. एवढं बस झालं, आता नवीन घेतो जरा काही महिन्यांनी वगैरे, दुसरं आता घेतो वगैरे असं चिकार. आणि पुस्तकं चिकार आहेत, आरंभशूर असं सुरुवातीचे 2 आपले धडे वाचले की बस झालं, आता वेगळं होऊया काहीतरी. कधी कधी ते हे पण होतं की तेचतेचपणा त्या पुस्तकांमध्ये पण असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं अरे हे तेच विचार आहेत. म्हणजे याला जे सांगायचं होतं विशेषतः सेल्फ हेल्प बुक्सचं असं होतं की पहिल्या 2 प्रकरणात कळलं मला तुला काय सांगायचं ते. पुढचं आता मला तू फक्त वेगवेगळी उदाहरणं देतोयस. हो, आता मी आउटलायर्स वाचलं, तर मी अर्ध वाचून झालंय आणि मग तेच आहे, फक्त वेगवेगळी लोक आहेत. पण आउटलायर्सना मला माल्कम ग्लॅडवेलचं एक आवडतं की तो त्याची सांगायची पद्धत फार मला आवडते, म्हणजे लिहायची पद्धत छान आहे, अगदी असं फ्लो छान आहे त्या पुस्तकाचा, प्रवाही आहे एकदम. आणि तसं मला उलट तो सटल आर्टवाला जो आहे त्याचं पुस्तक वाचताना ते त्याचे उलट मला युट्यूब व्हिडिओज आवडायचे, ते पण आवडायचे, आता नाही आवडत, कारण त्याने इतके ते एडिट्समध्ये कट्स टाकायला सुरुवात केली आहे की ते एकदम असं अरे बाबा किती कट करतोयस तू असं वाटायला लागलं. आधी त्याचे तेही व्हिडिओ मला आवडायचे की याच्या पुस्तकापेक्षा मला याचे व्हिडिओ आवडतात. पण माल्कम ग्लॅडवेलचं लिखाण मला खूप आवडतं, म्हणजे त्याचे विचार सगळे पटतील असं नाही, पण लिहिण्याची शैली मला आवडते, ओघवती एकदम. पण तो एक मी उदाहरण मला कळलं की त्याचा जो मुद्दा आहे तो मला कळला की 10,000 तासाच्या पेक्षा किंवा सातत्य ठेवा सगळे, की जसं तू तपश्चर्या करा हेच, तर ते मुद्दा मला कळला असं झालं. पण तरी आपण स्वतःला शिस्त लावण्यासाठी म्हणून अख्खं वाचून घ्यायला हवं, कारण आपण हे गृहीत धरतो की मला कळलं चल. म्हणजे हे कसं झालं की एखाद्या माणसाशी बोलताना तो काहीतरी सांगायला लागला की आलं लक्षात चल असं करण्यासारखं झालं ना, अर्धवट त्याला थांबून तोडलंस. आणि ॲटॉमिक हॅबिट अर्ध वाचलं ना, तर त्याच्यात कसं झालं की अरे हे बरोबर छान सांगितलंय, ते आधी आचरणात आणतच नाही, त्यामुळे पुढचं वाचन होत नाही. हो, तसं झालंय ते. पण ठीक आहे, आता आपण ठरवलं ना, तर आपण पूर्ण वाचूया. आणि मग ते पुस्तकं अशी आहेत की ती उजळणी करत राहायची, ती पुस्तकं जसे आपले मनाचे श्लोक आहेत त्याचप्रमाणे ते की परत वाचून की बाबा मला हे करायलाच हवं. जसे हे श्लोक वाचल्यानंतर आपल्याला 2 आठवड्यांनी, 4 आठवड्यांनी, 2 महिन्यांनी अचानक कधीतरी तो श्लोक क्लिक होतो.
तसं ते ॲटॉमिक हॅबिट्सचं किंवा इतर पुस्तकांचंही होऊ शकतं. हम्म. तर मग आपण आपलं वाचन वाढवूया. आणि असं नाही की फक्त सेल्फ हेल्प पुस्तकच वाचायची. आता तू फायनान्सबद्दल वाचणार आहेस हम्म. पण किंवा तत्वज्ञान आणि फक्त तेवढंच नाही. कोणतीही? आता माझ्याकडे विवेकानंदांची हां, पुस्तकं मग आहेत. कादंबरी पण वाचू शकतो किंवा चरित्र वाचू बरोबर. शकतो. तो तेही करू शकतो. चरित्र नाही किंवा त्यांनी सांगितलेले काही संदेश आहेत किंवा त्यांची छोटी छोटी पुस्तकं आहेत किंवा काही कादंबऱ्या आहेत. तर बघ अच्छा. जेवढं जास्ती वाचू तेवढं आपलं म्हणजे माझी शैली सुधारेल बोलण्याची. बरोबर. आणि फक्त ते पण आहे की आपली शब्दसंपत्ती वाढते आणि मग आपल्याला आपले विचार शब्दबद्ध करणं अधिक सोपं होत जातं कारण तेवढं आपण वाचतो. हम्म. पण बाकी पण आपल्याला खूप त्यातनं शिकायला मिळेल. हम्म. तर ते आपण हा, नाही तर नुसतं असं नको की सेल्फ हेल्पमध्ये जे, कारण मग आपण काही करणार नाही, आपण फक्त वाचत राहू. आणि आपण मागे जर डिस्कस केलं होतं बघ की जी लोक फक्त व्हिडिओज बघतात किंवा वाचतात सेल्फ हेल्पबद्दल, सेल्फ हेल्प जंकी. हां, सेल्फ हेल्प जंकी, बरोबर. ते नाही व्हायचं आपल्याला. आपण एकंदरीत आपल्याला जे आचरणात आणायचं. हां, सुरुवात आपण वाचनापासून करूया हम्म. आणि त्यातून विश्वास. खरं तर व्यायामसुद्धा एकीकडे आपण चालू करायला हवा. व्यायाम आहेच ना, आपण ते लिहिलं आहे. मग प्रायोरिटी, मग व्यायाम आणि आहार एकत्र जातात. कारण कसं होतं की तू नुसता व्यायाम करत राहिलास, मग व्यायाम झोप अंगाला आणि काय आहार, लागत नाही. हां, व्यायाम झोप आणि आहार, तर हे तिन्ही एका ह्याच्यात कॉम्बो आहे. हां, एकाचं जरी तू पण मेहनत वेगवेगळी घ्यावी लागते ना, म्हणून ते वेगवेगळे लिहायला हवेत. की ठीक आहे माझा व्यायाम नीट होतोय पण माझी झोप नीट झाली नाही, असं होतं ना बऱ्याचदा. जेवण होतंय 7 वाजता मी जेवतो, 7, 7:30, 7 ते 8 मध्ये मी जेवतो, तर ते चांगलं होतं बऱ्यापैकी. चांगलं आहे. आता उरले झोप मुख्य. तर आता हा नवीन वर्षाच्या आगमनाआधीचा हा व्हिडिओ आहे. खरं तर 23 आणि 7, 30 म्हणजे पुढच्या आठवड्यात सुद्धा, पुढच्या मंगळवारी सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकू शकतो. पण तेव्हा मला वाटतं आपण मनाच्या श्लोकांवरच चर्चा सुरू करावी. पुढचे आपल्याकडे 29 वर्षी आपल्याला काय करता येईल, आपण नुसते बडबड करत होतो. आतापर्यंत जे श्लोक केले त्याची उजळणी करायला हवी होती. हो, कारण आपण बडबडतो आणि करत काय नाही होत, आपल्या आयुष्यात बदलत नाहीये असं. पण अगदीच तसं झालं नाही, आपल्याला वाटत तसं होतं. हो. पण ठीक आहे, 2 आणि 0 ते अधिक आणि वजा गोष्टी धरून होतात. पण 5 गोष्टी माझ्या सुधारल्यात, 5 गोष्टी तुझ्या सुधारल्यात. आधी वाटत होतं की निगेटिव्ह मध्ये असेल, तर निगेटिव्ह मध्ये नाही, तितकं वाईट नाही, एकंदरीत वाईट नाही. आपल्याला असं वाटत असतं की अरे वर्ष सरलं आणि काय केलं 1 वर्षामध्ये, असं आपल्याला प्रश्न पडतो. पण ठीक आहे, 4 गोष्टी जर सुधारल्या असतील तर चांगलंच आहे, चांगलीच गोष्ट आहे. तर पुढचा एपिसोड आपण परत मनाच्या श्लोकांकडे वळूया. म्हणजे पुढचे मनाचे श्लोक त्यावर चर्चा करायला सुरुवात करू. आणि पुढच्या वर्षी आम्ही आत्ता जे ठरवलेलं आहे उजळणीतून की कोणत्या गोष्टी आचरणात आणायच्या बाकी आहेत आणि कोणत्या गोष्टी ज्या आचरणात आधीच आणलेल्या आहेत पण त्यातही सुधारणा करायला वाव आहे, ती करायला सुरुवात करणार आहोत. आणि जमल्यास आम्ही इथे पाहुणे आणायला सुरुवात करू. त्याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कळवा. आणि लोक नवीन वर्षाचा संकल्प करतात, तर आपल्या वर्षाचा नाही, हा दिवसाचा आहे किंवा आठवड्याचा आहे. कारण आपल्याला हे दर दिवशी करायचं. जर व्यायाम करतोय तर दर दिवशी करतोय, बरोबर. जर पुस्तक वाचतोय तर दर आठवड्याला वाचतोय. म्हणूनच आपण 1 आठवडा आधीच सुरुवात केली आहे. हो, नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला आठवण झाली आहे की आपल्याला आयुष्य सुधारायला हवं. बरोबर. पण आपण 1 जानेवारीपर्यंत थांबणार नाही होत. हो. आणि होतं कसं की आपण, तू जे मागाशी म्हणालास आरंभशूर, आपण जर जानेवारीला सुरुवात केली तर फक्त आपण जानेवारी सुरुवातीचे 1-2 आठवडे काहीतरी करू आणि मग ते परत बंद करू, तर तसं व्हायला नकोय. बरोबर. आमचा व्हिडिओ जर आपण इथपर्यंत पाहिला असेल तर मनापासून धन्यवाद. आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि आम्ही जे नवीन उपक्रम सुरू करणार आहोत त्यावरही तुमचं काही मत आहे ते आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने काही संकल्प हाती घेणार असाल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. बरोबर. आम्हाला वाटलं की अरे ही गोष्ट आम्ही विचार केलीच नव्हती, तर आपण पण विचारात घेऊ शकतो ती. तर आपण सगळे एकत्र मिळून संकल्प सोडूया आणि नवीन वर्षाचं स्वागत करूया. धन्यवाद.